गर्भसंस्कार म्हणजे काय? एका होणाऱ्या आईच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं म्हणजे गर्भसंस्कार. प्रेग्नंट असताना आपण ठरवू शकतो की बाळ हेल्दी होईल, स्मार्ट होईल. ठरवू शकतो. तुम्हाला पाहिजे तसं तंतोतंत बाळ मिळवता येतं, पण तुम्हाला आयुर्वेदात असं काही वय सांगितलंय काय की या वयामध्ये साधारण तुम्ही माता होणं चांगलं आहे? एकदम छान चांगलं म्हणजे उच्च प्रतीचं बीज योग्य ऋतूत सुपीक जमिनीत आणि योग्य खत पाणी पुरवठ्यासहित केलं तर त्या बीपासून झाडाचा जन्म होण्यासाठी आपल्याला काहीच करावं लागत नाही. ते बट नॅचरल होणार आहे. ना हॉस्पिटल, ना डॉक्टर, ना कुठला वैद्य, ना कुठला धर्मगुरू, ना जगाची कुठलीच ताकद. गर्भसंस्कार केल्यामुळे आपण नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस पण वाढवू शकतो का? असं काही आहे कंपल्सरी की तुम्ही हेच म्युझिक ऐकायचं गर्भसंस्कारासाठी? नेमका फरक काय गर्भसंस्कार आणि गर्भसंवादमध्ये? प्रत्येक ट्रायमेस्टरला काय काय फॉलो करायला पाहिजे? खूप वेळा असं होतं की बाळ जन्माला आल्यानंतर जर खूप रडायला लागलं तर ते लहानशा बाळाला ते आई घेते आणि छातीला लावते. छातीला लावलं की बाळ रडायचं थांबतं. आता याच्यामध्ये गर्भसंवाद काय आहे? बाळ आईच्या गर्भाशयात असताना त्या बाळाने आईच्या हृदयाचे ठोके 9 महिने ऐकले. बाळ पाहिजे हा विचार ज्या दिवशी डोक्यात आला त्या दिवशी संस्कार चालू होतात. प्रेग्नन्सी जर्नीमध्ये स्ट्रेस हा सगळ्यात डेंजर आहे, तो अवॉइड केलाच पाहिजे. ज्या पालकांना गर्भसंस्कार करताना वेळेचे, पैशाचे, ड्युटीचे, जॉबचे, जबाबदाऱ्यांची कारणं होते ते बाळ जन्माल्यानंतर सगळं सोडून देऊन हॉस्पिटल चक्रा मारायला लागतात. आजकाल ना आपण सगळे वेस्टर्नाइज झालो आहे की सगळं वेस्टर्न डाएट, रुटीन, लाईफस्टाईल. तर मग सगळं आपण ते फॉलो करतो आहे. पण मग अशात प्रश्न हा एक कायम आहे की प्रेग्नंट जे लेडीज असतात त्यांनी नेमकं काय फॉलो करायला पाहिजे? म्हणजे मॉडर्न सायन्स पण आलं आहे आणि एकीकडे पारंपरिक आपल्या पद्धती आहेत, एकीकडे डॉक्टर्सचे ॲडवाईज असतात आणि एकीकडे गर्भसंस्कार अशा आपल्याला पद्धती ऐकू येतात. तर नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते करायला पाहिजे का? आणि करायचं असेल तर कधीपासून सुरू करायला पाहिजे? येस, खूप छान प्रश्न विचारलात. आपण हे बघूयात की गर्भसंस्कार ह्याचा रेफरन्स कुठं सापडतो. तर जगाच्या पातळीवरती सगळं जुनं वैद्यकशास्त्र कुठलं तर आयुर्वेदशास्त्र आहे, ज्याला साधारणतः 5,500 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे. मग त्या कालावधीत जे डॉक्टर्स जगाच्या पातळीवरती अस्तित्वात होते त्याच्यामध्ये डॉक्टर चरक, ज्यांना आज फादर ऑफ आयुर्वेद म्हटलं जातं, त्यांनी याचे खूप छानसं वर्णन केलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये. आणि मग आपण गर्भसंस्कारचा जर म्हणजे काय बघायचं म्हटलं तर गर्भसंस्कार 2 शब्दांनी बनलाय, गर्भ आणि संस्कार. मग त्यांनी त्यांच्या पुस्तकात गर्भ म्हणजे काय सांगताना सांगितलं, शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षी गे ते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे त्यांनी सांगितलं की एका होणाऱ्या आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज, होणाऱ्या बाबांचं पूर्वबीज एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो त्याला गर्भ म्हणतात. पण त्यांनी संस्कार म्हणजे पण खूप छान पद्धतीने सांगितलं. त्यांनी सांगितले संस्कारो ही गुणांतराधानम. संस्कार म्हणजे गुण बदलणं, अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं, काढून टाकणं म्हणजे संस्कार. त्यांनी काही उदाहरण दिलं, त्यातलं एक छानसं उदाहरण आहे, दूध, दही, लोणी, तूप. आपण दूध विकत आणतो, ते उकळलं तरच त्याच्यातून आपल्याला साई बाजूला मिळते, दूध बाजूला होतं. वेगळे केलेल्या साईमध्ये विरजण टाकलं तरच दही बनतं. दह्याला घुसळलं तर लोणी आणि ताक तरच वेगळं होतं. वेगळ्या केलेल्या लोण्याला कडवलं तरच आपल्याला तूप मिळतं. आणि आयुर्वेदशास्त्राने सांगितलं ह्या प्रत्येक टप्प्यावरती आपण जे जाणीवपूर्वक कृती करतो त्याला संस्कार म्हणतात. आणि मग गर्भसंस्कार म्हणजे काय? तर एका होणाऱ्या आईच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं म्हणजे गर्भसंस्कार. आणि ह्याचं वर्णन 5,500 वर्षांपूर्वी आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलेलं आहे. त्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये गर्भिणी परिचर्या, सुतिका परिचर्या अशी वेगवेगळे चॅप्टर्स खूप डिटेलमध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलेले आहेत. प्रश्न आहे की मग एका बाजूला विज्ञान काय सांगतं, इकडं आयुर्वेदशास्त्र सांगतात, गर्भसंस्कार, डॉक्टरांची ॲडवाईस. एकंदरीत याच्यामध्ये पॉईंट हा आहे की गर्भवती मातेची जीवनशैली, गर्भवती माता आणि तिच्या गर्भाशयात वाढणारं बाळाचं भवितव्य हे व्यवस्थित होण्यासाठी ह्या सगळ्या घडामोडी चालू आहेत. बरोबर. पण बदलत्या लाईफस्टाईलमुळं ते दिवसेंदिवस होणारे आईबाबा खूप ऍक्टिव्हिटी कमी करतात आणि मग त्या सगळ्या डॉक्टरांना कराव्या लागतात. आणि मग त्यांचे खूप सल्ले, ॲडवाईस दिवसेंदिवस वाढत चाललेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गर्भसंस्कारमध्ये इन्क्लूड करता येतात. आणि मग त्या ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करता येतात आपल्याला याच्यातून साध्य करता येतात. थोडक्यात आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये समजा आई, होणाऱ्या आई ज्या असतील त्याचा पिझ्झा बर्गर खात असतील तर तेच पुढे बाळामध्ये येऊ शकतं. म्हणजे आपण जंक फूडच म्हणतो ना शेवटी त्याला. मग तेच आत्ता सध्याच्या काळामध्ये तेच बाळामध्ये येऊ शकतं. तर त्याच्याऐवजी आपण जर चांगले संस्कार केले तर ते चांगल्या नक्की बाळामध्ये पूर्ण डेफिनेटली गर्भवती आई
या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जे काय करते त्या इच अँड एव्हरी गोष्टीचा इफेक्ट हा तिच्या प्रेग्नन्सी जर्नीवरती होतोय आणि बाळाच्या लाईफवरती पण होतोय. सो दॅट इच अँड एव्हरी ॲस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे. अच्छा, म्हणजे म्हणजे सगळंच त्याच्यात. आता फिजिकल तर हे झालंच की आपण पोटातनं काय घेतोय, पण मेंटली पण होतं का? म्हणजे आई जर मेंटली त्या मानाने ती शांत नसेल, चिडचिडी असेल किंवा तिला काही आणखी प्रॉब्लेम्स असतील, तिला काही त्रास होत असेल, तर मग ते बाळामध्ये पण येऊ शकतं का किंवा बरं? खूप स्ट्रेसफुल किंवा पण लाईफ stressful झालंय. life. म्हणजे आता स्ट्रेसफुल ऑफिसमध्ये वगैरे जातात. स्ट्रेसफुल असेल तर मग आपल्या गर्भावर काही परिणाम होऊ शकतो होतं ना. आता आपल्याला जर धावतं लाईफस्टाईलमधलं चित्र बघितलं आपण तर एक गर्भवती माता जॉब पण करते. म्हणजे तिला तिथले चॅलेंजेस आहेत, घरातले चॅलेंजेस आहेत, तिची काही स्वप्न आहेत, तिला काही जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत आणि मग घरातल्या लोकांच्या, नातेवाईकांच्या, सोसायटीच्या अपेक्षा पण फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करते. याच्यामध्ये मग तिच्या स्वतःकडून पण काय वैयक्तिक अपेक्षा आहेत आणि हे फुलफिल करत असताना बट नॅचरल तिला खूप सारा स्ट्रेस आहे. याच्या पलीकडे अशा पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी गोष्टी बघायला मिळतात की होणाऱ्या आईबाबामध्ये ताणतणाव असतो, त्यांच्या विचारांमध्ये तफावत असते किंवा तक्रार असते आणि मग फॅमिली रिलेशनमध्ये पण खूप वेळा असं आपल्याला गोष्टी बघायला मिळतात आणि याचा परिणाम बाळावरती, त्या गर्भवती मातेच्या त्या जर्नीवरती खूप मोठा होतो. अच्छा. आणि हे मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल याच्यावरती थोडंसं डिटेल, कारण स्ट्रेस फॅक्टर हा आहे ना आपल्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने काम करतो. आपली एक बॉडी आपल्या शरीरामध्ये, डोक्यामध्ये एक हायपोथॅलॅमस म्हणून मेंदूचा भाग आहे आणि पिच्युटरी ग्लँड आहे, त्याला स्वामिनी ग्रंथी मराठीत म्हणतो. ती पूर्ण बॉडीचा कंट्रोल तिच्या हातात आहे. पूर्ण सगळ्या बॉडीला ऑर्डर ती पिच्युटरी ग्लँड देते. मग जेव्हा एखादा आपल्याला स्ट्रेस होतो, स्ट्रेस आल्यानंतर हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेशन मिळतं. मग तो पिच्युटरी ग्लँडला ऑर्डर देतो की काहीतरी गडबड आहे आणि मग ती पिच्युटरी ग्लँड काम करायला लागते. याला HPA ॲक्सिस म्हणतात. ते कसं काम करतात तर बॉडी आपली, शरीर आपलं फाईट ऑर फ्लाईट मोडवरती काम करते. म्हणजे काय, समजा आपण आता हा पॉडकास्ट करतोय आणि अचानक आपल्या अंगावर कोण धावून आलं तर आपण काही विचार न करता रिॲक्ट दोन पद्धतीने करतो. म्हणजे आपल्याला विचार करण्याचा एवढा वेळ नाहीये. त्या दोन पद्धती कुठल्या आहेत? एक तर आपण त्याच्या विरोधात लढायला जातो, माझ्या अंगावर कसं काय आला, किंवा आपण घाबरून पळून जातो. बरोबर. पण ह्या दोन्ही केसमध्ये आपलं ॲक्च्युअल जे काम आहे पॉडकास्ट आपण डिस्कशनचं, हे बाजूला राहतं. म्हणजे मूळ काम बाजूला राहतं. आणि म्हणून स्ट्रेस फॅक्टरमध्ये आपल्या जेव्हा शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडवरती जायला लागतं त्यावेळेस गर्भवती मातेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या सर्वांगीण वाढ विकासाचं महत्त्वाचं काम बाजूला राहतं. बरोबर. आणि मग त्याचा परिणाम बाळाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासावरती आपल्याला बघायला मिळतो. आणि मग या स्ट्रेसमुळं आपल्याला असं जनरली बघायला मिळतं की जी गर्भवती माता प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये खूप स्ट्रेसमध्ये आहे, मग तिचं होणारं बाळ हे कमी वजनाचं बघायला मिळतं. चिडचिड आहे, रडकं आहे, त्याचं वजन वाढत नाही, त्याची एकाग्रता होत नाही, मतिमंद आहे, गतिमंद आहे, ऑटिझम आहे, असे खूप सारे बाळामध्ये आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळतात. ज्याच्यावरती खूप सारे प्रयत्न करून, उपचार करून ते नॉर्मल आणण्यासाठी होणाऱ्या खूप धडपड करतात. पण हे सगळं प्रेग्नन्सी जर्नीमध्ये जर आपण केलं तर भविष्यातले हे सगळे धोके टाळू शकतो बाळाच्या दृष्टिकोनातून. आणि स्ट्रेसमुळं बॉडीमधले जे स्ट्रेस हार्मोन्स सिक्रेट होतात त्या गर्भवती मातेच्या, की जे कॉर्टिसॉल आहे, ह्याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या वाढीवरती पण होतो. आणि मग त्याचं इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स आहेत तो पण आपल्याला कमी बघायला मिळतो स्ट्रेसफुल जर्नीमधून पास होणाऱ्या गर्भवती पालकांच्या मुलांमध्ये. याच्या व्यतिरिक्त त्या आईवरती पण त्याचे परिणाम बघायला मिळतात. अपुऱ्या दिवसांची प्रसूती किंवा प्रेग्नन्सी जर्नीमधले काही कॉम्प्लिकेशन्स आणि मग हे स्ट्रेसमुळे होणारे खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो प्रेग्नन्सी जर्नीमध्ये स्ट्रेस हा सगळ्यात डेंजर आहे, तो अवॉइड केलाच पाहिजे. पण तुमचा प्रश्न पुढचा नक्की येईल. हे सगळ्याला वाटतं स्ट्रेस नको घ्यायला, बरोबर. पण तो येतो. आपण काय करायचं? त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या ट्रिक्स आपण डेफिनेटली फॉलो केल्या पाहिजे. मी खात्रीशीर सांगतो की स्ट्रेसमुळे येणारे सगळे साईड इफेक्ट आपल्याला कमी करता येतील. फक्त एक छोट्या 2-3 गोष्टी आपण कॉन्फिडेंटली करणं गरजेचं आहे. की गर्भवती मातेला असं जेव्हा वाटतं की मला स्ट्रेस यायला लागलाय, मला थोडं टेन्शन येतंय, तर या केसमध्ये आपलं शरीर जेव्हा फाईट ऑर फ्लाईट मोडच्या कामावरती शिफ्ट व्हायला लागतं, स्ट्रेस हार्मोन सिक्रेट होऊन आपल्याला डॅमेज व्हायला लागतं, त्यावेळेस सगळ्यात पहिल्याने महत्त्वाची कृती खूप सोपी आहे पण ते लोकांना अवघड वाटते आणि अवघड करून घेतात. काय सोपी पहिली कृती करायची तर एक डीप ब्रिदिंग करायचं. आयुर्वेदशास्त्रात प्राणायाम खूप छान पद्धतीने सांगितले आणि त्याच्यामध्ये आपण डीप ब्रिदिंग एवढं जरी केलं आणि तो करण्याची पद्धत आहे. कसं करायचं ते की जेव्हा मला स्ट्रेस येतोय, टेन्शन येते, ताणतणाव वाटते, नैराश्य वाटते, तर मी एक मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास घेताना मी काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 8. परत मी होल्ड करायचं 1 2 3 4 5. परत हळूवार सोडायचं 1 2 3 4 5 6 7 8. हे डीप ब्रिदिंग आपण 5 मिनिट जर केलं तर आपल्या बॉडीमधली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे
ते ॲक्टिव्हेट होते. याच्यामुळे काय होतं, हॅपी हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात, कॉर्टिसोलचं प्रोडक्शन थांबतं, स्ट्रेस हार्मोनचं प्रोडक्शन कमी होतं आणि आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडपासून डिटॅच होतं, शिफ्ट होतं अचानक. आणि मग 5 मिनिटानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे नाही, खरं मी त्याच्यातून बाहेर पडलो आणि मला रिलॅक्स फील होते. ही एक छोटीशी ट्रिक आहे. याच्या व्यतिरिक्त मग आपण म्युझिक ऐकू शकतो, लाईफमधले खूप मेमोरेबल जे इव्हेंट आहे ते व्हिज्युअलाइज करू शकतो. याने पण खूप चांगला फरक पडतो. वातावरण बदलणं गरजेचं, मोकळा हवेत जायला पाहिजे लगेच, त्या लोकेशनला आपण चेंज केलं पाहिजे. तर असे छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण ह्या स्ट्रेसला आपल्यापासून दूर नक्की ठेवू शकतो. कमिंग बॅक टू बेसिक्स, की गर्भसंस्कार म्हणजे सोप्या भाषेत तरी अजून म्हणजे काय, की नेमकं आपण बाळाबरोबर संवाद साधायचा आहे, म्हणजे आईनी गप्पा मारायच्या आहेत का, गाणी ऐकवायची आहेत का, एक्झॅक्टली नेमकं अजून काय करायला पाहिजे? एक्झॅक्टली. मी मगाशी डेफिनेशन सांगितली, ते आयुर्वेदशास्त्रानुसार सांगितली. हो. पण त्याचा साध्या भाषेचा अर्थ काय आहे? गर्भसंस्कार म्हणजे एका गर्भवती मातेची जीवनशैली आहे, जी आयुर्वेद शास्त्राने सांगितलेली आहे. आणि याची सुरुवात कधी होते हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर संस्कार आयुर्वेद शास्त्रात आपण बाळाचा आणि प्रेग्नन्सी जर्नीचा विचार केला तर आयुर्वेद शास्त्र सांगतं की बाळ पाहिजे हा विचार ज्या दिवशी डोक्यात आला त्या दिवशीपासून संस्कार चालू होतात. बरोबर. पण हे संस्कार 2 टप्प्यात होतात. मला बाळ पाहिजे हा विचार आल्यापासून संस्कार चालू होतात, ते गर्भपूर्व संस्कार आहेत प्रेग्नन्सी राहीपर्यंत, मला UPT पॉझिटिव्ह कळेपर्यंत. एकदा मला गर्भधारणा राहिली हे कळाल्यापासून डिलिव्हरीपर्यंतचे ज्या पिरियडमध्ये संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार आहेत. आणि गर्भसंस्कार हे त्या मातेची जीवनशैली आहे, आयुर्वेदिक जीवनशैली, लाईफस्टाईल आहे, तो लाईफचा एक पार्ट आहे. आणि मग तो कशा पद्धतीनं जीवनशैली असली पाहिजे की त्याच्यामध्ये असे प्रोग्राम आयुर्वेदशास्त्र सांगितले आहेत, अशा ॲक्टिव्हिटी सांगितली की ज्याच्यामुळे आपल्याला 4 ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. नंबर 1, गर्भसंस्कारमुळे गर्भवती मातेची प्रेग्नन्सी जर्नी मेमोरेबल, उत्साही आणि आनंदी बनते. आता जनरल आम्हाला क्लिनिकमध्ये असं बघायला मिळतं की असे काही पेशंट येतात की डॉक्टर साहेब कधी एकदाची डिलिव्हरी, कधी एकदा सुटका माझी होईल, ही वाट बघते. हे दुर्दैव आहे. म्हणजे निसर्गाने एवढी पॉवरफुल शक्ती एखाद्या स्त्रीला दिली आहे आणि ती उत्साही बनवण्यासाठी, ते मेमोरेबल लाईफमध्ये. आणि अलीकडे तर तो इव्हेंट फार तर 2 किंवा 3 वेळा येतो, 3 वेळा पण नाही, 1 किंवा 2च मला सध्याचा चान्स घेतला जातो. आणि मग त्या 2 सिच्युएशन मधले 9 महिने त्या स्त्रीच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचे आणि गोल्डन पिरियड आहे. फक्त तो त्याचा उत्सव बनवता येत नाही आणि तो बनवण्याचं काम गर्भसंस्कार करतं. हा पहिला पार्ट प्रेग्नन्सी जर्नी त्यांचा एक उत्सव आणि आनंदी बनेल. नंबर 2, डिलिव्हरीची प्रोसेस म्हणलं की थोडं भीतीदायक किंवा त्रासदायक वाटतं, तर डिलिव्हरीची प्रोसेस गर्भसंस्कारामुळे सुखकारक, सुखमय होते. अच्छा. नंबर 3, डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भवती माता जे आई बनले तिला पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी, डिलिव्हरी झाल्यानंतर खूप सारे मानसिक चढउतार आणि कॉम्प्लिकेशन्स असतात. हे गर्भसंस्कार आपल्याला खूप कमी करता येतात. हल्ली आपल्याला प्रेगा न्यूजची ॲड तुम्ही पाहिली असेल की त्याच्यामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन किती भयावह आहे त्यांनी त्यात दाखवले. आणि त्यांनी सांगितले की जवळपास 33% माता हे त्याला बळी पडतात आजच्या डेटला. आणि हे सगळं आपल्या गर्भसंस्कारमधून अवॉइड करता येतं. आणि नंबर 4, या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे बाळाच्या लाईफला एक शेप मिळतो, एक दिशा मिळते, त्याला एक टर्निंग पॉईंट मिळतो. सो ह्या 4 ठिकाणी इफेक्ट मिळवण्याची ती एक जीवनशैली आहे जे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आणि ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. आणि जीवनशैली असल्यामुळे ते बर्डन नाही आहे की मला हे रोज 5 तास असं करायचं नाही, ते लाईफमध्ये ऍड झालं की बट नॅचरल होऊन जातात. आता सकाळी मला दात घासायचे मला काम नाही वाटत, ते आपल्या आयुष्याचं पार्ट होऊन गेला ना, जस्ट लाईक गर्भसंस्कार हा पार्ट तसा आहे. सो इट्स अ आयुर्वेदिक लाईफस्टाईल. बरोबर. पण आजकाल ना बऱ्याच वर्किंग मॉम्स पण आहेत, तर मग काय सजेस्ट कराल की एवढ्या मंथ्सचं प्रेग्नन्सीमध्ये जरा ब्रेक घ्यायला पाहिजे, घरी बसलं पाहिजे, काम थांबवलं पाहिजे, आणि वर्किंग मॉम जर असतील तर त्या सुद्धा गर्भसंस्कार करू शकतात का? आणि त्याला जोडून एक थोडंसं फनी सिच्युएशन टाईप माझ्याकडे होतं. एक तर की माता हॅपी राहायला हवी हे तर गोष्ट आहे. आता माझे काही फ्रेंड्स आहेत जे होते प्रेग्नंट, त्यांचं म्हणणं होतं की मी आता कधी सुटते आणि मी कधी दारू प्यायला लागते, कारण ते आधी पित होते. येस येस. पण त्यांचा हॅपीनेस पण त्यातच आहे असं पण पकडून चाललं. कारण त्यांचं ते हे होतं की आता मी कधी मोकळी होते पहिला आणि आय वॉन्ट टू हॅव 1 ग्लास ॲटलिस्ट. सो इन दिस केस ते मागच्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड होऊ नयेत म्हणून करता येतात गर्भसंस्कार, की त्या येतातच पुढे ज्या मागच्या लाईफस्टाईलमध्ये माझ्या, म्हणजे प्रेग्नंट राहायच्या आधी समजा एखादा आपण अल्कोहोल कन्झ्युम करत असू काही काळासाठी, तर त्या कंटिन्यू पुढे बाळामध्ये येऊ शकतात का त्या संस्काराने थांबवता येतील. आणि म्हणून इथं आयुर्वेदशास्त्राने सांगितलं तो पॉईंट महत्वाचा आहे, गर्भपूर्व संस्कार. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, मला बाळ पाहिजे हा विचार आल्यापासून तुम्हाला 3 महिने एक
परफेक्ट प्रोसेसमधून जायचं आहे आणि मग 4थ्या महिन्यानंतर तुम्ही बाळ मिळवण्यासाठी चान्स घ्यायला पाहिजे. आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आयुर्वेदशास्त्राने चिकित्सा सांगितले. शरीरशुद्धी, बीजशुद्धी, त्याला आपण बीज संस्कार पण म्हणतो. त्या संशमन चिकित्सा, संशोधन चिकित्सा असे 2 प्रकार आहेत. शरीरशुद्धी करून घ्यायचे, बॉडीतले सगळे टॉक्झिन्स. आपल्याकडे आपण फेस्टिवल आला, सण आला, आता नुकताच आपण पाडवा सेलिब्रेट केला, अक्षय तृतीया झाली, एखादा दिवाळी आली, तर आपण घराची सगळी साफसफाई करून व्यवस्थित दरवर्षी करतो ते. आता आपल्या घरात खूप धूळ साचले, वर्षभर झाडलंच नाही म्हणून साफसफाई करतो, अशातला भाग नाहीये. पण आपल्याला त्याच्यामध्ये एक एनर्जी पाहिजे असते, आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहिजे, आपल्याला तो उत्सव सेलिब्रेट करायचा, आपल्याला चकाचक साफसफाई पाहिजे. दरवर्षी येणाऱ्या प्रत्येक फेस्टिवलला आपण हे करतो. आपल्या लाईफमध्ये बाळ 2दाच आपल्याला आणायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी मग ती साफसफाई शरीराच्या आयुर्वेदशास्त्राने सांगितली आहे. आणि या गोष्टी जर नाही केल्या तर त्याचे परिणाम बाळामध्ये बघायला मिळतातच की. आणि म्हणून हे त्या पिरियडमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून 3 महिन्याच्या प्रोसेसमध्ये शरीरशुद्धी, मनशुद्धी, कर्मशुद्धी, बीजशुद्धी हे करून बीजसंस्कार करून गर्भधारणा करायची आहे. आणि प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तर 100% ते अवॉइड करायचंच आहे. कारण बाळ आत्ता त्या आईवर त्या 100% अवलंबून आहे. जेव्हा त्याचं स्वतंत्र अस्तित्व बनेल कदाचित त्यावेळेस तुम्हाला थोडंसं फ्रीडम मिळेल. आणि शेवटी हा काय म्हणूयात आनंद आहे ना, भौतिक गोष्टींमधला आनंद आहे. त्याच्या पलीकडचा आनंद जर मला मिळालाच नाही तर मला कम्पेअर करायला पण ऑप्शन नाही ना. 2 गोष्टींमधली चांगली कुठली हे कळण्यासाठी 2 गोष्टीचा मी एक्सपिरियन्स करावं लागतं. आणि मग ठीक आहे, हल्ली आता मेट्रो सिटीमध्ये जनरली बघायला मिळतं स्मोकिंग आणि ड्रिंकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. पण ह्या बाळाच्या करिअरवरती नाही तर पुढच्या 3-4 पिढ्यांपर्यंत इफेक्ट करतात. आणि ह्याचं मी तुम्हाला एक छानसं मॉडर्न सायन्सचं रेफरन्स पण डेफिनेटली सांगेल. मॉडर्न सायन्सचे एक जेनेटिक ब्रँच आहे. तसं तर जेनेटिक काय सांगतं, आई वडिलांचे जीन्स बाळामध्ये येतात आणि मग ते जे ट्रेट्स आहेत, जेनेटिक ट्रेट, ते कॅरी होऊन बाळामध्ये येतात. पण आई वडिलांमधल्या ज्या क्वालिटी आहेत त्या जीन्समुळं बाळामध्ये येतात. पण त्यातली कुठली क्वालिटी बाळामध्ये एक्सप्रेस व्हायला पाहिजे हे ठरवणारे काय एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत. आणि हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर की जे जीन्स एक्सप्रेशन डिसाईड करतात. कारण क्वालिटी तर खूप आहेत ना, आईच्या स्त्रीबीजमध्ये आईच्या मागच्या कितीतर पिढ्यांच्या क्वालिटीज आहेत, वडिलांच्या पूर्वीमध्ये वडिलांच्या मागच्या कितीतर पिढ्यांच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत. आणि त्यातले कुठल्या तरीच क्वालिटी बाळामध्ये येणार आहे, सगळं तर नाही येणार. म्हणजे आई गोरे आणि बाबा काळे आहेत तर आई तर काळं, गोरं, निमगोरं किंवा सावळं असंच काहीतरी बाळ होणार आहे. मग ते एक्सप्रेशन जे होणार आहे जीन्स हे ठरवणारे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, ते सगळ्यांना इपिजेनेटिकल फॅक्टर्स म्हटलं जातं. ही मॉडर्न सायन्सची वेगळी ब्रँच आहे, इपिजेनेटिक. आणि ते फॅक्टर डिसाईड करतात की बाळामध्ये कुठल्या क्वालिटी एक्सप्रेस व्हायला पाहिजे त्या जीन्समधल्या. आणि ही 1940च्या अलीकडची मॉडर्न सायन्सची ब्रँच आहे. सो इपिजेनेटिकल हे फॅक्टर कुठले आहेत मग? नंबर 1 तुमचं लाईफस्टाईल, तुमचा आहार, तुमच्या हॅबिट्स, तुमचं स्ट्रेस, विचार करण्याची पद्धत, वागणूक, तुमचे काय एक्सपोजर होते केमिकल्स, ड्रग्ज, मेडिसिन्स, आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम बाळाच्या त्या क्वालिटीच्या एक्सप्रेशनमध्ये होतो. आणि इपिजेनेटिक सांगतं त्या क्वालिटीज ते बाळ त्याच्या बाळाच्या बाळामध्ये, बाळाच्या बाळाच्या बाळामध्ये, बाळाच्या 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 बाळांमध्ये 4-4 पिढ्यांपर्यंत ते ट्रान्सफर होत राहतात. आणि म्हणून आम्ही खूप तळमळीने सांगतो की हे 9 महिने म्हणजे ना फक्त तुमच्याच लाईफसाठी नाही, पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण त्या क्वालिटीवर ट्रान्सफर होत राहतात. आणि म्हणून या पिरियडमध्ये 100% ह्या गोष्टी अवॉइड केल्याच पाहिजेत. बरोबर. म्हणजे प्रेग्नंट असताना आपण ठरवू शकतो की बाळ हेल्दी होईल, स्मार्ट होईल, असं पण काय आपण करू शकतो प्रयत्न की बाबा माझं बाळ स्मार्ट होईल जर मी गर्भसंस्कार केले आणि बेसिकली म्हणजे काही हेल्थ इश्यूज नाही येणार माझ्या बाळाला. ठरवू शकतो. आयुर्वेदशास्त्रात खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. मी मॉडर्न सायन्सचं पण डेफिनेटली सांगेल. आयुर्वेदशास्त्राने 5,500 वर्षांपूर्वी सांगितलं की इच्छिता मे यादृशम पुत्रम तद्रुपचरितांशत चिंतयताम जनपदा असता आचार परिच्छदो. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाहिजे तसं तंतोतंत बाळ मिळवता येतं, पण तुम्हाला बाळ कसं पाहिजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मग जसं बाळ पाहिजे तशा क्वालिटीच्या लोकांमध्ये राहिलं पाहिजे, तशा क्वालिटीच्या लोकांचं चरित्र वाचलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे, ते आपल्याला लाईफस्टाईलचं पार्ट बनवलं पाहिजे, त्याच्यासारखंच आपण वेशभूषा केली पाहिजे, त्यांचं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि मग हे बाळामध्ये आपल्याला आणता येतं. हे आयुर्वेदशास्त्रात खूप अगोदर सांगितलं आहे. आणि मॉडर्न सायन्स किंवा इपिजेनेटिक पण आज काय सांगतं की बघा आता तुम्ही म्हणता की बुद्धिमान बाळ मिळवता येतं, 100% मिळवता येतं. कारण ज्या एक सिंगल पेशीपासून 30 ट्रिलियन पेशी बनतात बाळ जन्माला येईपर्यंत. आणि वजनाचा पार्ट बघितला तर ज्याचं वजन 1 ग्रॅमपेक्षा खूप 1 मिलीग्रॅमपेक्षा कमी असणाऱ्या वजनाचं बाळ, ज्याचं म्हणजे युपीटी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते गर्भधारणा राहिल्यानंतर त्याचं वजन 1 मिलीग्रॅम आहे असं आपण सुरुवातीला समजू, तिथपासून ते 2,500 ग्रॅम पर्यंत बाळ होतं जन्माला येईपर्यंत.
म्हणजे हे लाखो पट्टीनं तिची वाढ आहे, ही गर्भाशयात आहे. एवढी वाढ बाळ जन्माला आल्यानंतर उभ्या आयुष्यात कधीच नाही होत. आणि आज मॉडर्न सायन्स सांगतं काय, तर बाळाच्या मेंदूचा 80% वाढ विकास हा गर्भाशयात आहे. राहिलेले 20% मेंदूचा वाढ विकास हा बाळ जन्माला आल्यानंतर 6 वर्षापर्यंतच होतो. 6 वर्षानंतर बाळाच्या मेंदूची एकही नवीन पेशी उभ्या आयुष्यात बनत नाही. प्रश्न हा आहे की 80% मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात होतोय, आणि आता आपण काय करतोय. मी खूप वेळा सांगतो की समजा आता आपल्या घराचं बांधकाम चालू आहे, 80% बांधकाम पूर्ण होत आले आणि आपण त्याच्याकडे फिरकलोच नाही. याचा अर्थ घर बांधून होणार नाही अशातला भाग नाही, होईल ना, पण ते आपल्याला पाहिजे तसं नाही होणार. मग या फेजमध्ये बाळाच्या मेंदूचा एवढं झपाट्याने वाढ होतोय, आणि या फेजमध्ये जर आपण त्याच्याकडे नाही लक्ष दिलं तर बाळाचा काय IQ बनणार नाही अशातला भाग नाही. तो ॲव्हरेज बनेल की, पण तो आपल्याला पाहिजे तसा बनेल का, तर डेफिनेटली नाही. मग तो आपल्याला पाहिजे तसं बनवायचं तर आता आपल्याला तिथं लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण 6 महिन्याचा गर्भाशयातलं बाळ सगळ्या गोष्टी बाहेरच्या ऐकतं. 7व्या 8व्या 3rd ट्रायमेस्टरमध्ये बाळ, आपण जनरली बाहेर बाळ आल्यानंतर जे बघतो की अंगठात चोखते, पायाचं बोट कपाळाला लावते, पालतं पडते, रडते, हसते, शिंकते, ओरडते, खेळते, झोपते, बोर होते, हे सगळं ते गर्भाशयात करत असतं. अच्छा. आता त्याचे सगळे व्हिडिओ विकसित तंत्रज्ञानामुळे आपल्याला बघायला मिळतात. याचा अर्थ काय, बाळाला सगळं कळते, फक्त त्याला नजरिया आईच्या माध्यमातून आहे. एक साऊंड आणि आईच्या इमोशन्स केमिकल मेसेंजरमधून त्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतात. आणि मग जर 80% वाढ विकास याच्यामध्ये होतोय, त्या बाळाला सगळं कळतंय, आईच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचतंय, तर बाळाचा IQ बिल्ड करण्यासाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी या पिरियडमध्ये केल्याच पाहिजेत. मग याच्यामध्ये आपण IQ बिल्ड होण्यासाठी खूप मल्टिपल ऍक्टिव्हिटी असतात, टास्क असतात, ते फुलफिल केले पाहिजेत. परफेक्ट डाएट पाहिजे, डाएटमध्ये प्रोटीन्स आणि फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन्स असं काही कमी झालं तर नाही चालत ना. आपण भाजी करायला तर मीठ कमी पण चालत नाही, जास्त पण चालत नाही, योग्य प्रमाणात लागतं. तसं त्या बाळाच्या सर्वांगीण वाढ विकासासोबत मेंदूचा पण सर्वांगीण वाढ विकास होण्यासाठी योग्य प्रमाणात घटक लागतात. कमी असेल तरी प्रॉब्लेम आहे, जास्त पण आपल्याला नको आहे. म्हणून डाएट पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. एक्झरसाइज आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, म्युझिक आहे, गर्भसंवाद आहे, हे सगळ्या गोष्टी आपण जर त्या फेजमध्ये वर्कआउट केल्या तर आपल्याला एक ब्रिलियंट बाळ मिळवता येतं. आणि म्हणून आम्ही आमच्या गर्भसंस्कारामध्ये डेली मल्टिपल टास्क गर्भवती मातेला देतो. कारण जनरली काय होतं, प्रेग्नन्सी म्हटलं तर एक सॉफ्ट कॉर्नर असतो, गर्भवती असू देत. ह्याच्या पलीकडे तुम्ही मला मग अशी प्रश्न विचारलात की वर्किंग वुमननी काय केलं पाहिजे, तर आज आपल्या भारतामध्ये पण प्रेग्नन्सीच्या 9 महिन्याच्या लिव्ह आहेत. प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, नियमानुसार कायद्यानुसार तिला लिव्ह आहेत. प्रश्न आहे की त्या लिव्ह दिलेत का. जर तुम्ही 8 महिने जॉब करू शकताय तर त्यांनी लिव्ह दिल्याच नसते ना. तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाही तर नका घेऊ. हा, आता तुम्हाला ऑप्शन आहे वापरायचे का नाही, पण दिलेत कशासाठी. सायन्स सांगतं, गव्हर्नमेंट सांगतं की हा स्पॅन खूप महत्वाचा आहे. आमचं कायम सांगणं की या फेजमध्ये हे दिवस तुम्ही प्रेग्नन्सी जर्नीमध्येच त्या लिव्ह 100% वापरा. समजू शकतो 3-4 महिने तुम्हाला जॉब करा, काही प्रॉब्लेम नाही, पण 3rd ट्रायमेस्टरमध्ये तुमचा मॅक्झिमम फोकस इथंच पाहिजे. कारण आत्ता ज्या गोष्टी या फेजमध्ये करू शकता ना, त्या गोष्टी उभ्या आयुष्यात परत कधीच नाही करू शकत. कारण त्या बाळासोबतची ही प्रेग्नन्सी जर्नी इरिव्हर्सिबल आहे. बरोबर. बाकी जॉब आयुष्यभर करायचं ना, जॉब आयुष्यभर पगार घ्यायचा, काहीतरी स्वप्न धावपळ कायम आहे, पण त्या बाळासोबतचे हे एच आणि एव्हरी मिनिट परत माघारी नाही आणता येत. आणि मग आत्ता ज्या गोष्टी आत्ता आपण करू शकतो त्या परत त्या बाळासोबत कधीच करता येत नाहीत. आणि म्हणून आत्ता इथं आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर ते आपल्याला मिळवता येतं. आणि म्हणून जनरली बघायला मिळतं की प्रेग्नन्सीमध्ये अवेअरनेस कमी आहे. जर त्यांना ह्या गोष्टींची माहिती नाही तर मग कुठलं तर रील बघायचं, टाइमपास करायचं, बिग बॉस बघायचं, वेब सिरीज बघायचं, आणि कुठंतरी मूड स्विंगमध्ये अडकून राहायचं, आणि मग ते दिवस संपण्याची वाट बघायची, झोपून काढायची. हे एकदम चुकीचं आहे. असा जबरदस्त स्पॅन आहे त्याच्या लाईफमध्ये. गर्भसंस्कारची जर जोड दिली त्या प्रेग्नन्सी जर्नीला त्या होणाऱ्या आईबाबांनी, तर त्यांच्या लाईफमधला सगळ्यात मेमोरेबल आणि उत्साह पिरियड असेल. म्हणजे वर्ष 70 जरी त्यांनी मागं वळून बघितलं ना, तर त्यांना असं वाटेल की हा स्पॅन माझ्या लाईफमधला सगळ्यात भारी होता आणि बेस्ट होता, फॅन्टॅस्टिक होता. आणि तो बनवण्यासाठी एक गुरु लागतो, एक कोच लागतो, मेंटर लागतो. आणि मग ते गर्भसंस्कारच्या माध्यमातून तुम्हाला मिळाला तर मग ब्रिलियंट बाळ मिळवता येतं. आणि वर्किंग करणाऱ्या वुमननी जेवढं शक्य तेवढे लिव्ह इथंच वापरले पाहिजेत. नाविलाज आहे, नाहीच करता येत तर याच्यासाठी मी अगेन म्हणतो ना, काय दिवसभरातले 5-6 तास नाही लागत. गर्भसंस्कार इम्प्लिमेंट करण्याचे हार्डली 100 मिनिट लागतात. बरोबर. मग त्याच्या ट्रिक पण सांगतो. समजा वर्किंग वुमन आहे तर ती काय करू शकते, सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणायचे, प्रॉमिसेस म्हणायचे, स्वतःला पॉझिटिव्ह सांगायचे. सकाळी तुम्ही फ्रेश होताय, तुम्ही किचनमध्ये छोटंसं काय काम चालू आहे तर सॉफ्ट सायलेंट म्युझिक रन करा. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये परत तुम्ही काय गोष्टी ऐकू शकता, म्युझिक असेल, प्रार्थना असेल, मंत्र असेल, स्टोरीज असतील. किंवा ड्युटीवरती अशा गोष्टी की ज्या स्ट्रेसफुल आहे, ज्या डिस्कशनचा मी पार नाहीच व्हायला पाहिजे, मला कळतं की तिथे गेल्यानंतर मला स्ट्रेस येतोय,
त्याच्यापासून 2 हात आपण लांब राहिलेलेच बरं. बरोबर. मध्ये ब्रेकमध्ये आपण मग डीप ब्रिदिंग करू शकतो, प्राणायाम करू शकतो, घरी आल्यानंतर गर्भसंवाद साधू शकतो आणि होणाऱ्या बाबांसोबतचं एक रिलेशन बॉन्डिंग करून ह्या छोट्या छोट्या गोष्टी ॲड केल्या तर त्याचे परिणाम बाळामध्ये लाईफ टाईम जबरदस्त आपल्याला मिळवता येतात. तर माझा प्रश्न हा होता की म्हणजे माता होण्याचं काही वय आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे का? कारण आजकाल ते लाईफस्टाईलमुळे ना सगळं ढकलत पुढे 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 जातात. मग अननेसेसरी कॉम्प्लेक्स आहेत, फिजिकल आहे, मेंटल आहे, चॅलेंजेस आहेत, मुलींना येतात. तर मग आयुर्वेदात असं काही वय सांगितलं आहे का की या वयामध्ये साधारण तुम्ही माता होणं चांगलं आहे किंवा रेकमेंडेड आहे असं? ओके. हो, आयुर्वेदशास्त्रात याचं पण खूप छान पद्धतीने सांगितलं. आयुर्वेदशास्त्रात सांगितलंय ॲक्च्युली जे वय सांगितलं आयुर्वेदशास्त्रामध्ये, कारण आयुर्वेदशास्त्र हे पण सांगितलं की कायदे कानून काय सांगितलं जातं त्या त्या भागातले त्यांना पण फॉलो करणं गरजेचं आहे. त्या काळी त्यांनी 16व्या वयापासून सांगितलंय, पण आता आपल्या कायद्यामध्ये 18 आहे. सो दॅट त्यांनी सांगितलेलं की 18 वय वर्षानंतर ते तिथपासून 35 वय वर्षापर्यंतचा हा कालावधी एकदम छान चांगला. अच्छा. इव्हन मेनोपॉज होईपर्यंत, पाळी बंद होईपर्यंत कधी ती गर्भधारणा करू शकते असं आयुर्वेदशास्त्रात सांगितलं. काही प्रॉब्लेम नाही. फक्त गर्भधारणा होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यावरती जर काम केलं तर मग फार काय अडचण येत नाही. आणि आजकाल जेव्हा म्हणजे कळतं एका बाईला की ओके आता मी प्रेग्नंट आहे, तर काही जणी हाच विचार करून घाबरतात की अरे बापरे आता माझं C-सेक्शन होणार आहे का नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. तर गर्भसंस्कार केल्यामुळे आपण नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस पण वाढवू शकतो का? असं काही आहे का? छान प्रश्न विचारलात. गर्भसंस्काराने आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी चान्सेस खूप पटीनं वाढवता येतात. बरं. आपल्याला 2-3 ॲस्पेक्ट पहिले समजून घेणं गरजेचं आहे की सिझर का होतं आणि नॉर्मल का होतं आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढलं याच्यावरती पण आपण बोलूयात. निसर्गाच्या नियमानुसार डिलिव्हरी ही नॉर्मलच आहे. आपण त्याला ॲबनॉर्मल करून ते सिझर, फोर्सेप डिलिव्हरी, एपिजेडमी वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण शिफ्ट व्हायला लागलो. ह्याची कारणं वेगळी आहेत. पण जनरली नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही. त्या अशा कुठल्या कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये सिझर करावंच लागतं. असे मेडिकल काही 4-5 कंडिशन आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला ते नॉर्मल करता येतं, पण ते बाळाला किंवा आईला धोका होऊ शकतो म्हणून आपण त्या मार्गाने न जाता ते आपण सिझेरियन पद्धतीनं डिलिव्हरी केली जाते. मग त्या कुठल्या कंडिशन आहेत? तर पहिली कंडिशन आहे की बाळाच्या नाळेचे वेढे बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळले गेलेत. आता हे कधी गुंडाळले गेलेत हे महत्वाचं आहे. 7व्या-8व्या महिन्यात गुंडाळले गेले तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता मला कळा यायला लागली, माझी डिलिव्हरीची डेट खूप जवळ आली, आता ऍडमिट व्हायला गेले आणि त्यावर ते गुंडाळलेले वेडे आहे तशीच आहेत, निघालेले नाहीयेत. आणि या केसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाला तर ती नाळ ओढली जाऊ शकते आणि मग प्लासेंटा जी वार डिटॅच होऊन मग असा धो पाहण्यासारखा रक्तप्रवाह होऊन आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून तो मार्ग पत्करत नाहीत म्हणून ते सिझर करून बाहेर काढलं जातं. ही एक कंडिशन. नंबर 2, अंगावरून पाणी चाललंय. तर अगेन अंगावरून कधी पाणी चाललंय, अंगावरून पाण्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यातले एकच कंडिशन की माझ्या अंगावरून पाणी चाललंय आणि मला कळाच येत नाहीयेत. इंजेक्शन दिले, सलाईन दिले तरी ते आर्टिफिशियल प्रयत्न करून पण कळा येत नाहीत किंवा येत आहेत प्रॉपर येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाही. पाणी चाललंय तर बाळ पाण्यात जिवंत आहे. पाणी निघून गेलं की श्वास घ्यायला बाळ बाहेर जायला पाहिजे. आता अंगावरून पाणी चाललंय आणि मग कळा येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाही, बाळ बाहेर येत नाही, मग सिझर करून बाहेर काढावं लागतं. ही नंबर 2 कंडिशन. ओके. नंबर 3, प्लासेंटा प्रिव्हिया म्हटलं जातं की वार प्लासेंटा गर्भाशयाच्या तोंडालाच आहे. अगेन मग ती डिटॅच होऊ शकते बाळ नॉर्मल पद्धतीने बाहेर काढताना, कारण ते प्रवासातच येते वार. तर त्या केसमध्ये सिझर केलं जातं. आणखीन बाळ एवढं छान गुडगुडीत आहे, होणाऱ्याने खूप छान डाएट केलाय, प्रॉपर सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात आणि मग बाळ खूप मोठं आहे आणि तो बर्थ कॅनल आहे, ज्या प्रवासातून बाळ बाहेर येणार त्याचा साईज कमी आहे, तर मग ते त्या प्रवासात बसूच शकत नाही ना, ते बाहेर काढण्यासाठी मग सिझर करावं लागतं. अशा काही थोड्या कंडिशन आहेत. पण आत्ता जो पेपरला आपण पब्लिश झालेला जर आपण बघितला, जो रेशिओ सांगितलाय कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये 47% सिझर होतात. खरं पाहायला गेलं तर ह्या कंडिशनमुळे होणारे सिझरचं प्रमाण खूप कमी आहे, 3-4-5% वगैरे असेल. मग एवढं प्रमाण का वाढलं? याच्या व्यतिरिक्त अशा काही खूप कंडिशन आहेत की ज्या कंडिशनमध्ये नॉर्मल व्हायला पाहिजे पण ते नॉर्मल न होता सिझर होतं. मग या कंडिशन कुठल्या आहेत? तर नंबर 1, त्या गर्भवती मातेला फिजिओलॉजी, अॅनाटॉमी, बॉडीचं माहित नाही की ते कशा पद्धतीनं डिलिव्हरीची प्रोसेस होणार आहे, नॉलेज नाही आहे, अज्ञान आहे. नंबर 2, भीती, काळजी, चिंता आहे. हॉस्पिटलची तारीख जवळ लागली, हॉस्पिटलमध्ये गेले, आतमध्ये ऍडमिट झाले, लेबरमध्ये घ्यायला लागले की ती भीती आहे. आणि मगाशी मी सांगितलं बॉडी फाईट ऑर फ्लाईट मोडवरती काम करते, स्ट्रेस टेन्शन आला तर. बरोबर. आणि मग ते HP ॲक्सेस कुठं कामाला लागला की अरे ह्यांची काहीतरी गडबड आहे, आता यांना चांगलं वाटण्यासाठी कॉर्टिसॉल सिक्रेट करा आणि इकडे काम लागतं. आणि या केसमध्ये
ते गर्भाशयाला कळा येण्याचं जे हार्मोन्स आहेत, गर्भाशयाचं तोंड उघडण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, ह्याच्यावरचं काम कमी व्हायला लागतं. मग कळा येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाही, मग नॉर्मल होण्याची शक्यता कमी व्हायला लागते. याच्या पलीकडे खूप साऱ्या स्त्रियांना कळा कशा घ्यायच्या ह्या ट्रिक्स माहीत नाही आहेत. त्या कळेसोबत अलाईन व्हायला पाहिजे ना, पर्टिक्युलर टाइमने त्या कळा येत आहेत परत परत. त्याला नाही अलाईन होता आलं, त्याच्या विरोधात गेलं, व्यवस्थित नाही केलं, मग कॉन्फिडन्स लूज होतो. मग तिथं लेबरमध्ये सिस्टर येतात, त्यांनी सांगतात घ्या कळा, तुम्ही कळा घेत नाही कसं नॉर्मल होईल, डॉक्टरने सांगतात तुम्ही घेतल्या पाहिजेत, आणि बर्डन आला आणि स्ट्रेस वाढला, अरे मला जमतच नाही काय, मग गिव्हअप करण्याची शक्यता वाढली. ह्याच्यासोबत श्वास कसा घ्यायचा, ब्रिदिंग टेक्निक्स माहित नाही, प्राणायाम ध्यान कधी केलं नाही तर मग ते पण जमत नाही. खूप वेळा कळा घेऊन घेऊन थकून जातात, एनर्जीच राहत नाही. कधी कधी एवढे थकून जाते की हायपोग्लायसेमिया होतं, बेशुद्ध व्हायला लागते, शुद्ध हरपायला लागते. मग या केसमध्ये मग बाळाला बाहेर ढकलणार कोण, आपण तर काहीच नाही करू शकत. मग या केसमध्ये ते सिझर करून बाहेर काढलं जातं. हे सगळं जरी चांगलं असतं तर मग कधी कधी पॅरेंट्स पॅनिक असतात. ते म्हणतात डॉक्टर साहेब आमच्या सुनेला मुलीला पण काय त्रास नको, आमच्या बाळाला पण काय त्रास नको, करून टाका सिझर. हे पण काय नसलं, सगळं चांगलं आहे, पण त्या गर्भवती मातेच्या कमरेच्या स्नायूचं स्ट्रेंथनिंग अजिबातच नाही, ताकदच नाही, ती पुशच नाही करू शकत आता. बरोबर. आणि मग ती कमजोरी आहे, तर मग त्या केसमध्ये नॉर्मल होण्याची शक्यता कमी व्हायला लागते. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावरती डिसिजन होतं, नॉर्मल का सिझर, नॉर्मल का सिझर. आणि मग नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे तर मी खूप वेळा सांगतो की आता नुकत्याच 10वीच्या परीक्षा झाल्या, एखाद्या मुलाला विचारलं पेपर देऊन आल्यानंतर, बाळा कसा गेला पेपर, तो मुलगा म्हटला खूप अवघड गेला. तर दुसरा प्रश्न महत्वाचा आहे, तू मागचे 12 महिने काय केले, तो म्हटला मी काहीच केलं नाही, तर अवघड जाणारच आहे ना तो. बरोबर. मग आता नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे तर मग आमचा प्रश्न आहे मागच्या 9 महिन्यात तुम्ही काय केलं, याच्यावर डिसाईड होणार आहे तिथं काय होणार आहे. कारण हल्ली म्हटलं आता गेलं की सिझरच करतात. करेक्ट. नक्की प्रत्येक क्षेत्रात 2-4% असतात, ह्या क्षेत्रात पण तशा असतील, पण अगेन चॉईस आपल्याकडे आहे ना की कुठला डॉक्टर चॉईस करायचा, त्यांचा सक्सेस रेट नॉर्मल डिलिव्हरी मधला किती आहे, अनालिसिस करून डिस्कशन करून तो आपण डिसाईड करायचा पार्ट आहे. पण जर 9 महिन्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या तर मेडिकल कंडिशन व्यतिरिक्त ते नॉर्मलच व्हायला पाहिजे. अच्छा. आणि गर्भसंस्कारामध्ये ह्या सगळ्या कृती ऍक्टिव्हिटी आपण त्या गर्भवती मातेकडून करून घेतो आणि मग आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी डेफिनेटली साध्य करता येते. पण आणखीन एक आपल्याला चित्र बघायला मिळतं, आता टेक्नॉलॉजीचा किंवा सोशल मीडियाचा जमाना आहे, रील्सचा जमाना आहे, तर मग काय आता असं एक इक्वेशन बनवलंय, सांगितलं योगा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी, प्रिनेटल योगा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी. नाही असं होऊ शकत ना. मला मराठी खूप आवडतं, 10वीची परीक्षा दिली, मराठीचा मी 12 वेळा अभ्यास केला, रिझल्ट आला, मराठीत मला डिस्टिंक्शन मिळालं, पण मी नापास झालो कारण मी बाकी विषयांचा अभ्यास नाही केला ना. म्हणजे फक्त योगा करून नॉर्मल डिलिव्हरी अचीव्ह करणं पॉसिबल नाहीये. इव्हन तो जो योगा करायचा तो एक्सपर्ट डॉक्टरांच्या गायडन्स खाली सगळे सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून, फिजिकल कंडिशन, मागचा इतिहास, हिस्ट्री बघून कुठला योगा तो डिसाईड व्हायला पाहिजे. स्पेसिफिक योगानीच नॉर्मल डिलिव्हरी तर असं अजिबात नाहीये. आणि याच्यासोबत मग बाकीच्या या ऍक्टिव्हिटी आहेत की त्याच्यासोबत जर त्या केल्या तर मग डेफिनेटली आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी साध्य करता येते गर्भसंस्कारामधून. यासाठीच तुमच्याकडे यायला पाहिजे ऍक्च्युली, जेव्हा कन्सीव्ह होतं की कसं करायचंय गर्भसंस्कार. तुम्ही खूप छान सांगताय, म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती पण नव्हत्या आम्हाला. आणि मोस्टली लोकांना हे नसतंच माहिती की संस्कार असतात, संस्कारचे काही ट्रेनिंग कोणीतरी देतं किंवा कोणीतरी शिकवतं. कारण आता ती लाईफस्टाईल नाही आहे ना, वाचायची लोकांना सवय आहे की बाबा पूर्वीच्या काळात होतं की कोणतरी एक आजी असायची, कोणतरी असायचे सांगायचे की तू हे कर, अगोदर ते कर, मुळात जसं की आता ह्याच्या अनुषंगाने मी अनेक प्रश्नाचं उत्तर देतो. खूप लोकांना असं वाटतं हे अलीकडे नवीनच फॅड आले का, हो एक्झॅक्टली, आमच्या वेळेस कुठं गर्भसंस्कार होते, तुम्ही जन्माला आलेच की असे होणारे पॅरेंट्स सांगतात, आमची काय डिलिव्हरी झाली नाही का. जगाच्या पाठीवरची कुठलीच ताकद ना, हॉस्पिटल ना, डॉक्टर ना, कुठला वैद्य ना, कुठला धर्मगुरू ना, जगाची कुठलीच ताकद गर्भवती मातेची डिलिव्हरी थांबवू नाही शकत. करू त्यांनी काही ऍक्शन घेऊ दे नाही घेऊ दे, डिलिव्हरी होणार म्हणजे होणारच. मग हे हॉस्पिटल, डॉक्टर किंवा गर्भसंस्कार काय करणार आहेत, आपल्याला पाहिजे तशी प्रोसेस करून देणार आहेत, दॅट्स इट, बाकी काही नाहीये. आणि मग अगोदर नव्हतं ना, आता असं आहे का नाही, हे खूप पूर्वीपासून आहे. फक्त अगोदर कसं एकत्र कुटुंब पद्धती होती, एका घरात 40, 50, 60 माणसं, आजी, पणजी, सासू, म्हणजे घरातले असे वरिष्ठ मंडळी होते, त्यांचे अनुभव होते, ते सांगायचे, ते करून घ्यायचे. बरोबर. आता प्रॉब्लेम आहे सांगायला पण कोण नाही, विचारायला तर कुठं आपल्याकडे कोण आहे. ग्लोबलायझेशन, जॉब, एज्युकेशन, बिझनेस, स्वप्नांच्या पाठीमागे धावता विभक्त कुटुंब पद्धती आली. आणि मग आता आधार कुठे, कोणाला विचारणार ना
आता काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. Exactly. आणि म्हणून आता गर्भसंस्कारचं इम्पॉर्टन्स जास्त जाणवतं आहे पूर्वीपासूनच. आणि दुसरा पॉईंट हा आहे की आता टेक्नॉलॉजीमुळे सहज लोकांपर्यंत पोहोचतंय, त्यामुळे अवेअरनेस वाढलाय. बरोबर. सो गर्भसंस्कार आत्ताच नाहीच आहे. आयुर्वेदशास्त्राची उत्पत्ती जगाच्या पाठीवर धन्वंतरी देवतेच्या माध्यमातून देवांनी केली आहे. आणि त्या आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले ह्या सगळ्या गोष्टी आहेत 5,500 वर्षांपूर्वी, तेव्हापासून चालत आलेले आहेत. बरोबर. सो दॅट हे काय अलीकडचं फॅड नाही, खूप पूर्वीपासूनच आहे. असं काही आहे का की म्हणजे आता ट्रायमिस्टर्स जे असतात की प्रत्येक ट्रायमिस्टरला काय काय फॉलो करायला पाहिजे, की फर्स्ट 3 महिने तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे, मग 3 to 6 months हे, आणि मग 6 to 9 हे, की म्हणजे छान तुमचं प्रवास छान जाईल, असं काय आहे ट्रायमिस्टर वाईज? ट्रायमिस्टर वाईज सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर हा खूप महत्त्वाचा आणि काही इम्पॉर्टंट पिरियड आहे. कारण याच कालावधीमध्ये मिसकॅरेजची शक्यता खूप जास्त असते. याच कालावधीमध्ये ॲनॉमली स्कॅन झालेले नसतात, बाळामध्ये कुठला अपंगत्व आहे का ह्याचे टेस्ट झालेले नसतात. याच कालावधीमध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित होते नाही होते, गर्भाचे ठोके कमी जास्त होणं वगैरे कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. त्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टरमधली सगळ्यात महत्त्वाची काळजी काय, आपली प्रेग्नन्सी सस्टेन करणं, टिकवणं, त्याला पुढे घेऊन जाणं. आणि ह्याचं पण आयुर्वेदशास्त्रात खूप छान, म्हणजे मॉडर्न सायन्स डॉक्टर तर स्त्रीरोगतज्ञ गेल्यानंतर सांगतातच, पण आयुर्वेदशास्त्रामध्ये पण सांगितलं की काय काय नाही केलं पाहिजे. तर या फेजमध्ये खूप खडतर प्रवास नाही केला पाहिजे, जास्त उष्ण तीक्ष्ण मसालेदार पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत, आणि धावपळ नाही केली पाहिजे, वजन नाही उचललं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो करणं गरजेचं आहे आपली प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपण आहार पण हलका घेतला पाहिजे, पचायला सोपा पारंपरिक पद्धतीचा घेतला पाहिजे, असं खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. आता सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बाळाची बऱ्यापैकी वाढ झालेली आहे, बाळाला सगळं कळतंय. तर याच्यामध्ये बाळाचा IQ आणि EQ बिल्ड करण्यासाठी, त्याच्या 5 सेन्सरी ऑर्गनला स्टिम्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे प्रोग्राम या कालावधीमध्ये करणं अपेक्षित असतं. आणि मग याच्यामध्ये ब्रेन स्टिम्युलेटच्या वेगवेगळ्या आपण टास्क आणि ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टी सेकंड ट्रायमेस्टरमध्ये करणं गरजेचं, आणि ते केल्या पाहिजेत. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आता ऑलमोस्ट ते बाळ रेडी आहे म्हणजे या दुनियेत येण्यासाठी. ओके. तर त्या फेजमध्ये ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत की बाळाचं वजन योग्य कसं राहील, ते कमी नाही होणार, त्याच्या अवतीभोवतीचं पाणी आहे, याच्या पलीकडे डिलिव्हरीची प्रोसेस नॉर्मल होण्यासाठीच्या काही ॲक्शन्स आहेत, कृती आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या पिरियडमध्ये केल्या पाहिजेत. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये बाळाला सगळं कळतं, तुमच्या भावना विचार बोललेलं सगळं. तर त्या दृष्टिकोनातून काय वाचलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. कारण बाळ ऑलमोस्ट रेडी आता थर्ड ट्रायमेस्टरमध्ये. आणि मग या 3 ट्रायमेस्टरमध्ये आपण ह्या 3 टप्प्यावर अशी आपण काळजी डेफिनेटली घेतलीच पाहिजे. गर्भसंस्कार बरोबर अजून एक वर्ड येतो, इज गर्भसंवाद. तर नेमका फरक काय गर्भसंस्कार आणि गर्भसंवाद मध्ये? गर्भसंवाद हा गर्भसंस्कारचा एक वन ऑफ द पार्ट आहे. जसं योगा आहे, प्राणायाम, ध्यान, डाएट, एक्झरसाइज, हे वेगवेगळे पार्ट आहेत. तसे गर्भसंवाद आहे, गर्भसंगीत आहे. गर्भसंवाद हे काय आहे, तर हे आईचं आणि बाळाचं एक इमोशनल कनेक्शन आहे. आणि हे बिल्ड करणं, स्ट्रॉंग बनवणं हे गर्भसंवादामधून केलं जातं. त्याचा मी सायंटिफिक अप्रोच सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप वेळा असं होतं की बाळ जन्माला आल्यानंतर जर खूप रडायला लागलं तर ते लहानशा बाळाला ते आई घेते आणि छातीला लावते. छातीला लावलं की बाळ रडायचं थांबतं. अच्छा. याच्यामध्ये गर्भसंवाद आहे. आता याच्यामध्ये गर्भसंवाद काय आहे, बाळ आईच्या गर्भाशयात असताना त्या बाळाने आईच्या हृदयाचे ठोके 9 महिने ऐकलेत. तो रिदम बाळाला माहिती आहे, ते ऐकलंय, त्या बाळाच्या मेमरीमध्ये ते लक्षात आहे, त्या ब्रेनच्या सिनाप्सिस असे बिल्ड झाले, ते रेकॉर्ड झाले सगळं. आणि मग जेव्हा ते बाळाला ते ठोके परत ऐकायला येतात तेव्हा बाळाला वाटतं की मी सेफ आणि सिक्युअर राहतो, मी आईसोबत आहे, हा फील होतो. हा एक गर्भसंवाद आहे. आणि बाळाला त्या स्टेजमध्ये केमिकल मेसेंजर आणि साऊंड्समधून सगळ्या गोष्टी ट्रान्सफर होत असतात. तर हा झाला एक नॅचरल आपण जनरली जे बघतो ते. आणि मग हे गर्भसंवादमध्ये आपण थोडं इलॅबोरेट करतो. मग काय केलं जातं गर्भसंवादमध्ये, आपण काय आईला आणि बाळासोबत संवाद साधण्याच्या काय ट्रिक्स सांगतो आपण. आईने बाळासोबत बोललं पाहिजे, विशेषतः थर्ड ट्रायमेस्टरमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. तो संवाद साधायचा आहे. आणि गर्भसंवाद हा फक्त आईनीच बाळाशी नाही साधायचा, होणाऱ्या बाबांनी पण बाळासोबत साधायचा आहे. आणि मग आम्हाला हे प्रॅक्टिकली बघायला मिळतं की ज्या फॅमिलीने, ज्या कपलनी गर्भसंस्कार केले नाहीत त्यांच्या बाळाला त्यांचे बाबा ओळखण्यासाठी 3-3 महिने लागतात. पण गर्भसंस्कारित कपलमध्ये ते बाळ जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासून बाबांना ओळखतं, जर त्यांनी गर्भसंवाद साधलाय तर. कारण त्या बाळाला रिदम मध्ये ते सगळं साऊंड कळतात. आणि मग ह्याच्यामध्ये आईनं बाळासोबत खूप सारे वाक्य बोलणं, रोज सांगणं करणं, त्याचे वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टॅक्टिक्स आहेत.
आमच्याकडे असं एक फॅन्टॅस्टिक स्टोरी आहे जे गर्भसंवादाबद्दल त्याने आम्हाला फीडबॅक दिला आहे. आणि म्हणजे कपल आहेत, त्यांना प्रेग्नन्सी राहिली आहे हां. आणि होणारे बाबा दुबईमध्ये जॉब करतायत, प्रेग्नन्सी म्हणून आई इंडियामध्ये आहेत. आणि मग ते दोघं डिस्टन्स प्लेसला असल्यामुळं रोज संध्याकाळी एका पर्टिक्युलर टाइमला ते 8 वाजता कॉलवरती बोलतायत. होणारे आई बाबा प्रेग्नन्सी नाजूक विषय, खूप सारे मूड स्विंग आणि अशा गोष्टी असतात आणि ते इमोशनल आधार असतो आणि ते गरजेचं असतं. त्यांचं चालू आहे रेग्युलर, हे असं रेग्युलर चालू आहे. आणि एक दिवस असं होतं की होणाऱ्या बाबांना ऑफिसमध्ये काहीतरी अचानक काम लागतं आणि मग त्यांना त्या 8 वाजता कॉलच नाही करता येत. आणि मग 8 वाजता इकडं होणाऱ्या आईला बेचैन व्हायला लागतं, अस्वस्थ व्हायला लागतं, बाळची मुवमेंट जास्त जाणवायला लागली आणि त्याला अस्वस्थ वाटतंय आणि मग ते कन्फ्यूज झाले की असं का होतंय. मग तिच्या लक्षात आलं, त्यांनी संपर्क केला, मग आम्ही त्यांना सांगितलं. मग त्यांनी त्या बाळासोबत गर्भसंवाद साधला आणि त्याला सांगितलं की बाळा, बाबा आत्ता ऑफिसच्या कामात बिझी आहेत, ते जसं काम संपतील आपल्याला कॉल करतील, तू शांत राहा. दुसऱ्या सेकंदाला बाळ शांत झालं. आणि जेव्हा बाबांनी कॉल रिटर्न केला तेव्हा परत त्यांचं संभाषण झालं. हा गर्भसंवादचा इफेक्ट आहे. आणि मग गर्भसंवाद मध्ये आपण मग गर्भसंगीत पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आईनी बाबांनी बाळासोबत रोज, मग आता गर्भसंवाद मध्ये काय बोललं काय पाहिजे, तर आपण बाळासोबत काय पॉझिटिव्ह आस्पेक्ट रोज बोलले पाहिजे. बाळाला सांगितलं पाहिजे, बाळा तू खूप हुशार आहेस, तू खूप सुरक्षित आहेस, तू खूप धैर्यवान आहेस, तू खूप आनंदी आहेस, आई बाळा तुझ्यावरती खूप प्रेम करते, आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहोत, बाबाही तुझ्यावरती खूप प्रेम करतात, तू आमचा आवडीचा आहेस. असे संवाद बाळासोबत रेग्युलर वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे संवाद साधणं खूप गरजेचं आहे. कारण हे बाळाला इमोशनली कनेक्ट करतं. आणि इमोशनली कनेक्ट होणं इमोशनल स्टॅबिलिटीसाठी आणि IQ बिल्डिंग, EQ आणि IQ बिल्डिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या धावपळीच्या आणि टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता काय म्हणूयात, असे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यावरती भावभावना खूप कमी होत झालेत लोकांच्या, तर ते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो गर्भसंवाद हा गर्भसंवाद एक वन ऑफ द मेजर पार्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही मगाशी सांगितलंच की कुठली तरी एक गोष्ट, जसं की फक्त योगा करून नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, पण बरेचदा असं पण ऐकलं जातं की फक्त नाही, म्हणजे तू आता प्रेग्नंट आहेस तर छान म्युझिक ऐक, त्याच्यानी बाळ इंटेलिजंट होईल. तर फक्त म्युझिक ऐकल्यामुळे बाळ इंटेलिजंट होईल ही मिथ आहे का फॅक्ट आहे का, ह्याच्या मागे अजून वेगळे रिझन्स फक्त म्युझिकने IQ बिल्ड नाही करता येणार, पण म्युझिकचा एक वेगळा रोल आहे. म्युझिक प्ले केल्यामुळं एकतर स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात, नर्वस सिस्टीम थोडं काम होते आणि काय म्हणतात त्याला एक सेक्युअर एन्व्हायरमेंट त्या बाळाला मिळायला लागतं. आणि जेवढं इमोशनली स्टेबल राहील बाळ आणि आई, तेवढं बाळाच्या मेंदूचा वाढ विकास व्हायला मदत होते. पण तो अगेन वन ऑफ दी पार्ट. याच्यासोबत बाकीची ऍक्टिव्हिटी, कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये मासानुमासिक परिचर्या सांगितले, कुठल्या महिन्यात त्या गर्भवती मातेने काय केलं पाहिजे, कुठला आहार घेतला पाहिजे, काय औषधं पण सांगितलेत, मासानुमासिक औषधी त्या वेळेत त्या गोष्टी. त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल 4थ्या महिन्यात बाळाच्या मेंदूचा वाढ होतोय, तिथून वाढतोय, तर आयुर्वेदशास्त्र सांगितलंय चतुर्थे मासे क्षीर नवनीतम अक्षमात्रम अश्नियात. म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं की 4थ्या महिन्यात गर्भवती मातेने 1 तोळा लोणी रोज घेतलं पाहिजे. बरोबर. आता मॉडर्न सायन्स त्याला दुजोरा देते की लोण्याचं आणि मेंदूचं टेक्स्चर केमिकल दृष्ट्या इक्वल आहे, सेम आहे. आणि आयुर्वेदशास्त्र सांगतं समानाने समानाची वृद्धी होते, सामान्यम वृद्धी कारणम असं आयुर्वेदशास्त्र सांगितलंय. आणि म्हणून ते बाळाच्या मेंदूवरती डायरेक्ट इफेक्ट करतं असं आयुर्वेदशास्त्र सांगितलं, जे आज मॉडर्न सायन्स पण सांगतं. आणि असे त्या प्रत्येक टप्प्यावरती सांगितलेले आहार द्रव्य आहेत, औषधे आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर आपल्याला बाळाचा IQ एक पॉवरफुल बिल्ड करता येतो. आणि म्हणून फक्त कुठलं तर म्युझिक ऐकणं, एखादं पुस्तक वाचणं, एखादा योगा फॉलो करणं म्हणजे गर्भसंस्कार नाही होऊ शकत. तो वन ऑफ द वन पार्ट, एक कॉर्नर आहे. आपल्याला कम्प्लीट गर्भसंस्कार अपेक्षित आहेत. यस. म्हणजे मला त्यातच प्रश्न पडला की कम्प्लीट गर्भसंस्काराचा एसेन्स म्हणजे काय एक्झॅक्टली असेल. फक्त म्युझिक नाही, तुम्ही फक्त योगा नाही हे सांगितलं, तर मग काय असू शकतं, हा प्रश्न मला पडला. काय सांगता येईल का? डेफिनेटली. कारण सुरुवातीला मी सांगितलं, गर्भसंस्कारामध्ये आपल्या अपेक्षित गुणांचं वर्धन करायचे, नको असलेल्या गुणांना कमी करायचे. बरोबर. आणि हे करण्यासाठी साध्या भाषेमध्ये ते गर्भवती मातेची एक जीवनशैली त्या महिन्यानुसार, त्या ट्रायमेस्टरनुसार हे, आणि बदलतं कसं की त्या गर्भवती मातेला किती फिजिकल मेंटल चॅलेंजेस आहेत, सगळ्यात महत्त्वाचं तिला कशा क्वालिटीचं बाळ पाहिजे, ह्याच्यानुसार हे सगळं प्रत्येकाचं व्यक्तिपरत्वे ते डिफर होतं. पण मी थोडक्यात सांगेल की मग नक्की काय कसं. तर एखादी गर्भवती माता सकाळी उठते, तर उठल्यानंतर
त्या मातेने पॉझिटिव्ह काय म्हणत प्रॉमिसेस किंवा अफर्मेशन स्वतःसोबत बोलले पाहिजेत. उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर घरामध्ये सायलेंट प्लेझंट म्युझिक प्ले केलं पाहिजे. याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तिने प्रार्थना म्हटली पाहिजे. तिच्या आवडीची कुठलीही भावना ज्या पाठीमागच्या खूप इम्पॉर्टंट आहेत. होणाऱ्या आईबाबांनी त्यावेळेस बाळासोबत गर्भसंवाद पण साधला पाहिजे. याच्यानंतर डाएट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यावेळेमधला तो डाएट खूप महत्वाचा आहे. डाएट खूप इम्पॉर्टंट आहे गर्भवतीच्या लाईफमध्ये. याच्यानंतर दिवसभरात मग त्याने काही पुस्तकं वाचायचे आहेत, काय ऍक्टिव्हिटी टास्क मल्टिपल ते फुलफिल करायचे आहेत, काही चांगले विचार करायचे आहेत, काही चांगली कृती करायची आहेत, जसं की तुळशीला पाणी घालणे. भावना महत्वाची आहे. झाडाला कुंडीतलं पाणी घालणे, एखादी गाई येतील तिला थोडंसं काहीतरी खाऊ घालणे, ह्या प्रत्येक गोष्टी. आणि हा लाईफचा पार्ट आहे ना, की वर्किंगला तर जाऊन आल्यानंतर त्यातल्या जाणीवपूर्वक गोष्टी आपल्याला टाळायच्यात. संस्कार ही प्रत्येक टप्प्यावरती करावी लागणारी जाणीवपूर्वक कृती आहे, आपोआप नाही होणार. मोबाईल डिस्चार्ज होण्यासाठी काहीच नाही करावं लागत, पण चार्जिंग जाणीवपूर्वक लावावं लागतो. सो पॉझिटिव्ह गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न करायचे. मग ते ट्रॅव्हल करते ऑफिसमध्ये, प्रत्येक ठिकाणी मला ते जाणीवपूर्वक गोष्टींपासून अलिप्त राहायचे, ज्या चुकीच्या आहेत, ज्या नको आहेत आपल्याला, आणि ज्या हवेशा आहेत, अशा गोष्टींची आपल्याला कनेक्ट व्हायचे. ड्युटीवरून आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर परत घरातल्या सदस्यांसोबत एक हॅप्पी डिस्कशन व्हायला पाहिजे, संवाद साधायला पाहिजे. परत बाबांनी संध्याकाळी त्या गर्भवती मातेसोबत छानसं पुस्तक वाचलं पाहिजे. रोज 10 पुस्तकाची पानं वाचून दाखवलीच पाहिजेत बाबांनी त्या गर्भवती मातेला. झोपण्या अगोदर 1 तास स्क्रीन कम्प्लीट बंद पाहिजे, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही. अर्धा तास अगोदर झोपण्यापूर्वी तिने गरम दुधामध्ये 1 चमचा शतावरी कल्प किंवा तूप टाकून घेतलं पाहिजे. झोपण्या अगोदर 5 मिनिट शांत सायलेंट सकारात्मक पॉझिटिव्ह म्युझिक किंवा अगेन पॉझिटिव्ह अफर्मेशन होणाऱ्या आईबाबांनी दोघांनी एकमेकांसोबत ते म्हटले पाहिजेत. आणि इन बिटवीन होणाऱ्या बाबांनी आईला कधीतरी छोटं सरप्राईज दिलं पाहिजे, कधीतरी हातात हात घेऊन भावनिक आधार दिला पाहिजे. तुझ्या या प्रेग्नन्सी जर्नीमधल्या प्रत्येक बदलावरती मी प्रेम करतो, मी तुझ्या सोबत आहे, हे त्याला सांगणं खूप गरजेचं आहे. या पिरियडमध्ये खूप सारे मूड स्विंग होत असतात, तर त्याच्यानुसार हे प्रोग्राममध्ये ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. आणि हा लाईफचा पार्ट आहे ना. आणि मग ज्या मी आता तुम्हाला गोष्टी सांगितल्या, मग डाएट आलं, योगा आलं, प्राणायाम आलं, संगीत आलं, संवाद आलं, सगळं आलं. ह्या त्या मातीने फॉलो करायचे. आणि याच्यामध्ये डाएटचे पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जेव्हा विचारतो बाळ कसं पाहिजे, सगळे सांगतात की बाळ आम्हाला सुदृढ पाहिजे, देखणं पाहिजे, हुशार पाहिजे, ब्रिलियंट पाहिजे, सुसंस्कारी पाहिजे. पण जगाच्या पाठीवर 2 गोष्टी आज पण सायन्सला पकडता नाही आल्या, की एखाद्या व्यक्तीचा स्ट्रेस नाही मोजता येत, त्याचं काय कुठलं मोजण्याचं काय तंत्रज्ञान नाही. आणि नंबर 2, सोनोग्राफीमधून बाळाची लांबी रुंदी कळते, त्याच्यावर अंदाजे वजन कळतं. त्या बाळाची बौद्धिक क्षमता, भावनिक मानसिक क्षमता कशी बिल्ड होते हे पण नाही मॅप करता येत. बरोबर. आणि म्हणून इथं आयुर्वेद खूप महत्वाचं आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचे प्रकार आहेत. आपण जसं खाणार तसं शरीर बनणार. आई जे खाते तसं आईचं शरीर बनतं, तसं बाळाचं शरीर बनतं. आई जे खाते तसं आईचं मन बनतं, तसंच बाळाचं मन बनतं. आता विषय काय, एकतर प्रेग्नन्सीमध्ये डोहाळे हा एक पार्ट असतो, क्रेविंग्ज होतात. मग खूप साऱ्या माता ते आता क्रेविंगच्या पलीकडे पण आपली इच्छा पूर्ण करून घेतात. बरं, क्रेविंग असं नाही होत की मला तूप काय म्हणतात वरण भातावरती तूप टाकून खायचंय, ह्या क्रेविंग नाहीत होत आपल्याला. पण या फेजमध्ये आपल्याला बाळ पाहिजे सात्विक, सुसंस्कारी. आणि आपण आहार जर तामसिक घेतोय तर मग हसीन मुंगेर की सपने बघण्यात काय उपयोग नाही, लावायची चिंचुक्यानं वाढ बघतोय आंब्याच्या झाडाची, हे चुकीचं आहे. मग आता राजसिक, तामसिक आणि सात्विक आहार कुठला हे पण मी शॉर्टली डेफिनेटली सांगितलं, ते पण कळणं गरजेचं आहे. जो आहार जड आहे तो तामसिकमध्ये येतो, म्हणजे नॉनव्हेज तामसिकमध्ये येईल, शिळं अन्न तामसिकमध्ये येईल, प्रोसेस करून पॅक करून ठेवलेलं याच्यामध्ये मग मॅगी, मग ब्रेड, बिस्किट हे सगळं तामसिकमध्ये येईल. आणि मग त्याच्यामुळं आळशी आणि तामसिक बाळ जन्माला येईल. ह्याच्या सोबत राजसिक म्हणजे जे चमचमीत आहेत, मसालेदार आहे, स्ट्रीट फूडमध्ये आपण बघूयात, पावभाजी आहे, रगडा पॅटीस आहे आणि पाणीपुरी वगैरे सगळं राजसिकमध्ये येतं. बरोबर. आणि मग सात्विक डाएट कुठला, जो आपल्या परंपरेमध्ये आहे. 60-70 वर्षापूर्वी, 100 वर्ष आपल्या घरात आजी पणजी आजोबा जे घरात बनवून शिजून ताजं खात होते ते सात्विक आहे. आणि नॉट नेसेसरी की जे माझ्या 200 किलोमीटरच्या एरियामध्ये पिकतच नाही ते मी आणून खाल्लं पाहिजे, काही आवश्यकता नाहीये. ड्रॅगन फ्रूट आणायचं आणि खायचं आणि त्याचा काय उपयोग नाहीये. शेंगदाणे आपले विकत आणून खाल्ले तर ते जास्त आपल्याला उपयोगी ठरतात. आणि म्हणून सात्विक आहार खूप महत्वाचा आहे. आणि आपण आयुर्वेदाची जर हे काय म्हणूयात
आहार पद्धती अवलंबली आहे. तर मॉडर्न सायन्सने सांगितलेले सगळे घटक त्याच्यात कव्हर होतात. प्रोटीन, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल सगळं कव्हर होतं. पण मॉडर्न सायन्सचं फॉलो केलं तर मात्र सात्विकपणा वगैरे त्यात ॲड नाही होत. त्यामुळं आयुर्वेदिक पद्धतीचा आहार आत्मसात केला तर एक ब्रिलियंट बाळ पाहिजे तसं बाळ आपल्याला खात्रीशीर मिळवतात आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन कमी करता येतात. आणि म्हणून त्याचं एक जनरली हे जे लाईफस्टाईल आहे ना ह्याच्यामधले हे सगळे घटक आहेत जे तुम्ही प्रश्न विचारलात या पद्धतीने ते केलं पाहिजे. आत्ता तुम्ही म्हणजे सांगितलं की गर्भसंस्कारात ॲक्च्युली काय काय गोष्टी करतात इन डिटेल थोड्या थोड्या तुम्ही सांगितल्यात. त्याच्यामध्ये एक विषय होता म्युझिकचा. आता मी ॲक्च्युली खूप म्युझिकमध्ये आहे. मी स्वतः म्युझिक तयार करतो. मी संगीत संयोजक पण म्हणून पण काम केलं. मी बऱ्याच बॉलिवूडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी काम केलं आहे. सो माझा प्रश्न असा होता की मी एक मधल्या काही काळामध्ये गर्भसंस्कारांच्या मी आता मोठे होते जे त्यांनी दिलेले आणि त्यांनी एक म्युझिक प्रोव्हाइड केलेलं आहे की हे गर्भसंस्कारासाठी तुम्ही हे ऐका आणि ते मी ऐकलं होतं. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी म्युझिकमध्ये आहे. मी प्रचंड रेकॉर्डिंग्स वगैरे केलेले आहेत, खूप केलेले आहेत आणि तिथं मी रेकॉर्डिस्ट म्हणून सुद्धा काम करत होतो. मी बेसिक करेक्शनसुद्धा सांगायचो सिंगर्सला की तुमचा सूर इथे थोडासा कमी लागला आहे, तो अजून लावा. मी ती CD ऐकल्यानंतर मला असं झालं की फेकून देईन मी. सूरच नाही आहेत. मी हे संस्कार माझ्या बाळाच्या ह्याच्यावरती कसं काय करू शकतो, हा माझा प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट त्यांचंच म्हणणं असं होतं की तुम्ही ह्याच प्रकारचं म्युझिक ऐकायला पाहिजे. आता म्युझिकमध्ये असं आहे की म्युझिक आणि गाणं ह्या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. म्युझिकमध्ये वाद्य वाजतात, त्याच्यामध्ये साऊंड्स फ्रिक्वेन्सीज तयार होतात आणि त्याच्यामध्ये आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये राग आहेत, त्याच्यामध्ये ते मूड्स आहेत. सेम वेस्टर्न म्युझिकमध्ये स्केल्स आहेत, ते पण मूड्सच आहेत. दोन्ही सेमच आहेत, फार काही फरक नाही, थोडं धाटणीमध्ये फरक असतो. त्यांचं म्हणणं होतं की पर्टिक्युलरली तुम्ही हेच ऐका. दुसरी गोष्ट गाणंच ऐका. म्युझिक म्हणजे गाणं नाही, गाण्यामध्ये तुम्ही वर्ड्स टाकू शकता, वर्ड्समध्ये पण फिलिंग आहे आणि मग त्यानुसार तुम्ही ते फिलिंग्स तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. तर आता मला जाणून हेच घ्यायचं होतं की असं काही आहे कंपल्सरी की तुम्ही हेच म्युझिक ऐकायचं गर्भसंस्कारासाठी. माझ्या मते असं आहे की तुम्ही चांगलं म्युझिक ऐका जे तुमच्या बॉडीत उतरेल, त्याचा बाळाला फायदा होईल असं मला वाटतं. आणि सूर व्यवस्थित असतील. सूर पाहिजेच नाही यार. मी बेसूर माझ्या बाळाला ऐकवलं ना, ते विचार नंतर आल्यावरती बेसूर झालं मला नाही चालणार, कारण मी म्युझिकमध्ये बाकीच्यांना चालत असेल. आय डोंट नो. डेफिनेटली खूप छान प्रश्न विचारलात. आणि म्हणून मी सुरुवातीला गर्भसंस्कारची व्याख्या शास्त्रीय पद्धतीने सांगितली, कारण लोकांना कळत नाही. गर्भसंस्काराची शब्दाची ताकद आहे, उच्चारला तरी समोरच्याला खूप भारी वाटतं, मिराक्युलस वाटतं. आणि मग त्याचं वजन असल्यामुळे त्याच्यासोबत कोण करतंय, काय करतंय, त्याचा बेस काय हे माहीत नसलं तर मग खूप वेळा इमोशन पोटी मग लोक करतात. खूप वेळा ते शास्त्रीय आणि वैज्ञानिक नसतं. आणि तुम्ही खूप छान सांगितलं आणि हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट, खूप बरोबर आहे. म्युझिक, गाणं असेल, म्युझिक असेल तेच पाहिजे जे सकारात्मक आहे, जे सॉफ्ट आहे, जे सायलेंट आहे, जे एनर्जी वाढेल, जे उत्साह वाढेल. बाळाला तुमचे शब्द कळतच नाही आहेत आता. बरोबर. तो वेव्हलेंथ त्या साऊंडला कंझ्युम करतोय, त्याला रिस्पॉन्ड करतोय, तो त्याला शब्दशः त्याचा मिनिंग नाही कळत. करेक्ट. आम्ही खूप वेळा आमच्या गर्भसंस्कारच्या सेशनमध्ये पण सांगतो की आम्हाला विचारतात आम्ही कुठला मंत्र म्हणू, कुठला श्लोक म्हणू. आम्ही त्यांना सांगतो की आम्ही असा एखादा तुम्हाला श्लोक सांगायचा की तो पाठ करण्यात तुमचे 9 महिने संपायचे, ते उपयोग नाहीये. तुम्हाला खूप भारी श्लोक अवघड संस्कृत म्हणला पाहिजे अजिबात नाही. साधे शब्द, साधं गाणं म्हणा, साधी प्रार्थना म्हणा, ते तुम्हाला भावली पाहिजे, तुम्हाला टच व्हायला पाहिजे, तुम्हाला भारी वाटलं पाहिजे, तुम्हाला वाटलं पाहिजे की या फिलिंग्स माझ्या बाळामध्ये यायला पाहिजेत. आणि म्हणून सॉफ्ट क्लासिकल म्युझिक आहे, इंडियन क्लासिकल म्युझिक ऐकू शकतो आणि नेचरचे साऊंड पण ऐकू शकतो. पक्ष्यांचं चिवचिवाट ऐकणं, पाण्याचा खळखळाट ऐकणं, हे पण खूप मोठं काम आहे. आणि ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, ना की स्पेसिफिक हेच ऐकलं पाहिजे असंच पाहिजे. नॉट नेसेसरी, अजिबात आवश्यकता नाहीये. प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे, प्रत्येकाच्या भावभावना वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि सगळ्यात महत्वाचं बाळामध्ये अपेक्षित असणाऱ्या क्वालिटी पण वेगळ्या आहेत. आता तुम्हाला जे पाहिजे क्वालिटी त्या रिलेटेडच तुम्ही म्युझिक ऐकलं पाहिजे ना. बरोबर. ते नकोच आहे ते मी काय ऐकणार आणि काय आवश्यकता पण नाहीये. मला प्लेजंट वाटलं पाहिजे, माझ्या बाळाला वाटलं पाहिजे की मी एक कॉन्फिडंट, सेफ, सिक्युअर आईच्या गर्भाशयात वाढतोय. ह्याच्यामध्ये त्याचं सर्वांगीण वाढ विकास एक फॅन्टॅस्टिक पद्धतीने होणार आहे. सो दॅट हाच मंत्र मानला पाहिजे. आणि कारण अलीकडे तर असा विषय आहे ना, तुम्ही मगाशी म्हणला सर, वाचणं तर खूप लांब राहिलं, तर ऐकणं पण व्यवस्थित नाही. ऐकतोय आणि त्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत तर
त्याचा फार नाही इफेक्ट येणार आपल्याला. जर तुम्हाला शब्दच ऐकायचे तर ते अर्थासहित ऐकलेले जास्त इफेक्ट देतील रादर दॅन मग इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐका, हे तुम्हाला आल्हाददायक असेल. सो नॉट नेसेसरी की, कारण अगेन त्या फ्रिक्वेन्सी आणि ते वेवलेंथ हे जास्त मॅटर करतं. इंडियन क्लासिकलमध्ये मग राग यमन आहे, राग भूपाळी तसं ऐकू शकतो, पण कुठे ते रॉक म्युझिक आणि ज्याच्यामुळं, कारण डीजे समोरून गेल्यानंतर आपल्याला दचकल्यासारखं, छातीत धडधडल्यासारखं होतं ना, बाळाला पण गर्भाशयात होतं. त्याचे खूप सारे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. बाळ घाबरतं गर्भाशयामध्ये. मग आपण जनरली डीजे समोर जाताना आपल्याला त्रास वाटतो, पण तेच आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. जसं आपल्याला वाटतं तसं बाळाला वाटतं. आणि बाळ आता 100% आईशी कनेक्टेड, आईवर ते डिपेंड आहे 100%. आणि म्हणून हा चॉईस हा खूप महत्वाचा आहे होणाऱ्या आईबाबांच्या अँगलमधून. सो याला स्पेसिफिक हेच पाहिजे, असंच केलं पाहिजे, काही आवश्यकता नाही. म्हणजे खूप ब्लाइंडली छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली त्या क्षेत्रात तुम्ही असल्यामुळं, आणि म्हणून आम्ही सांगतो की तुम्हाला शास्त्रीय आणि वैज्ञानिक गर्भसंस्कार ओळखायचे म्हटलं ना, तर आम्ही जनरली 2 प्रश्न सांगतो की त्यांनी त्याची एक प्रॉपर डेफिनेशन सांगावी. आणि नंबर 2, हल्ली आपल्याला असं बघायला मिळतं की 3 दिवसाचा क्रॅश कोर्स, 7 दिवसात गर्भसंस्कार पूर्ण होतील. नाही, आयुर्वेद शास्त्राने सांगितले प्रत्येक टप्प्यावरती जाणीवपूर्वक ते संस्कार हे टिल डिलिव्हरी पण चालतात. ते नाही होऊ शकत 7 दिवसात. आणि मी तर गफलत होते. आणि त्यामुळे तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. माझ्या ऍक्च्युली बहीण जेव्हा होती प्रेग्नंट त्यावेळेला ते आम्ही घेतलेली, ती गर्भसंस्काराची सीडीच मिळायची. आणि त्याच्यामध्ये मंत्र वगैरे आहेत, मला त्याच्याविषयी काय प्रॉब्लेम नाही. पण द मोमेंट त्यांनी गायला सुरुवात केली, आय वॉज लाईक नाही, हे मी माझ्या भाचीला नाही शिकू शकत, कारण ह्याच्यात सूरच नाहीत. आणि इतकं की आता मी त्याच्यामध्येच काम करत असल्यामुळे मला माहिती की पिच करेक्शन नावाची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार तुमचे सूर इकडे तिकडे होतात ते तुम्ही करू शकता. हे इतके बाहेर आहे की ते त्या मशीनच्याही बाहेर आहे. आणि मी हे माझ्या बाळाला नाही ऐकू शकत, किंवा जे कोणी होणार आहे त्यांना कसं ऐकवणार. म्हणजे हेच की ब्लाइंडली कोणाला पण फॉलो नाही करायला पाहिजे, कारण फिंगर टिपवरती अवेलेबल आहे. प्रत्येकाला फेमस व्हायचंय, प्रत्येकाला सबस्क्रायबर पाहिजेत, व्ह्यूज पाहिजेत, प्रत्येकाला इकॉनॉमी पाहिजे. याचा अर्थ काय सगळेच चुकीचे अशातला भाग नाही, खूप चांगले आहेत. पण आपल्याला ते फक्त त्यातनं बायफर्गेट करायचंय, शोधायचंय. इथं पण जाणीवपूर्वक आपल्याला त्यावरती लक्ष ठेवून मग डिसिजन घ्यायचंय. सो दॅट, कारण बाळाला चांगलं वाईट कळत नाहीये. बरोबर. तुम्ही जे पेरणार ते उगवणार. त्या मातीला माहित नाही की याने चिंचुक्या लागल्यात, मला आंबा द्यायचा आहे. तुम्ही जे टाकणार पॉझिटिव्ह, बाळाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगला वाईट काहीच कळत नाही. आता तुम्ही जे फीड कराल तसं बाळामध्ये एक्सप्रेस होणार आहे. सो दॅट ह्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं खूप आवश्यक असतं. आणि तुम्ही खूप छान प्रश्न विचार. आणि अशी पण काही समजूत असतात की मुलगी होणार तर मग आईचा रंग थोडा उजळतो, आणि जर मुलगा असेल तर थोडंसं आई डल होते. तर ह्याच्या कितपत खरं आहे, म्हणजे ह्याच्या मागे असे खूप सारे प्रश्न आम्हाला पण विचारतात. पण हे मिथ आहे याचा, आणि त्याचा काही संबंध नाही. कारण चेहऱ्यावरचा जो उजळपणा आहे वेगवेगळ्या गोष्टींनी त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती दिसतो. एकतर पहिला आहे बॉडीमधले हार्मोनल बदल. बॉडीमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स असतात. याच्यामुळं मग काय होतं, काही मातांच्या त्या स्किनमधला रक्तप्रवाह खूप चांगला होतो, त्यामुळं त्वचा तजेलदार दिसते. काही लोकांच्या याच्यामध्ये मेलानिन सिक्रेट होतं, त्याच्यामुळे ते थोडंसं डलनेस वाटतो. मग ते डाएट काय घेते, त्याचं हायड्रेशन कसं आहे त्याच्यावरती पण ठरतं. किंवा पोषक तत्व कमी आहेत तर त्याला डलनेस बघायला मिळतो. पोषण चांगलं व्यवस्थित आहे, सजग आहे, हायड्रेशन प्रॉपर आहे, तर ते आणि काय म्हणूया त्याला उजळ दिसते. किंवा स्किनचे ट्रेट पण असतात, स्किनचे प्रकार पण असतात. मुळातच डल स्किन आहे तर ते काय जादू होऊन लगेच तजेलदार होईल अशातला काय भाग नाही. एखाद्या मातेची मुळात त्वचा तजेलदार असते, त्याचा इफेक्ट असतो. परत झोप प्रॉपर नाही झाली तर डलनेस येतो. मानसिक शांतता नसेल, स्ट्रेस आहे, काहीतरी क्लॅशेस आहेत ड्युटीवर, जॉब, घरामध्ये, तर तो डलनेस बाय डिफॉल्ट येतो. आणि जर ते प्रसन्न आनंदी आहे तर तो उजळपणा आपल्याला तजेलदारपणा दिसायला लागतो. सो दॅट याचा त्याचा काही संबंध नाहीये. ओके ओके. आणि ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा PCOD वगैरे आहे, तरी मग गर्भसंस्कार चांगला रोल प्ले करू शकतो. येस, मी सुरुवातीला सांगितलं की गर्भसंस्कार हे प्रेग्नन्सी राहिल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत आहेत. पण आयुर्वेदशास्त्रात संस्कार जे सांगितले प्रेग्नन्सी राहण्या अगोदर ते गर्भपूर्व संस्कारामध्ये आपण बीज संस्कार म्हणतो. खूप छान पद्धतीने सांगितलंय. दिवसेंदिवस एवढं फास्ट आपलं लाईफस्टाईल बदललंय, एवढं भौतिक गोष्टींच्या पाठीमागं लागलोय, त्यामुळे आपलं लाईफ निसर्गाच्या थोडंसं विरुद्ध दिशेने चाललंय. म्हणजे अगोदरचे लोक 8ला झोपायचे, पहाटे 3ला उठायचे, आता उलटे झोपायलाच 3 वाजता उठायला 10 वाजता उठतात. जनरल हे प्रमाण वाढत चाललंय. मग याच्यामुळे बाळ मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये खूप अडथळे येतात. मग आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलंय की आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय की या आपल्याला बाळ मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये
4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. त्यांनी सांगितले ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भः स्याद विधिपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबु बीजनाम सामग्रात अंकुरम यथा. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा 4 गोष्टींचं ध्रुवीकरण झालं, ते एकत्र एकामेकांच्या सानिध्यात आले विधीपूर्वक, तर बाळ मिळणं हे अटळ आहे, म्हणजे मिळायलाच पाहिजे. मग त्यांनी एक उदाहरण सांगितलं. आपल्याला शेतकरी शेती करतो, तर एका बीपासून नवीन झाडाचा जन्म पाहिजे तर 4 गोष्टी लागतात. एकतर उच्च प्रतीचं बी पाहिजे, ते सुपीक जमिनीत पेरलं पाहिजे, बरोबर. पेरल्यानंतर त्याला पौष्टिक घटक पाणी योग्य प्रमाणात पोचलं पाहिजे, आणि नंबर 4 की योग्य ऋतूत लावलं गेलं पाहिजे. म्हणजे उच्च प्रतीचं बीज योग्य ऋतूत सुपीक जमिनीत आणि योग्य खत पाणी पुरवठ्यासहित केलं तर त्या बीपासून झाडाचा जन्म होण्यासाठी आपल्याला काहीच करावं लागत नाही, ते बट नॅचरल होणार आहे. आणि हा नियम आपल्या शरीराला लागू आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. मग आपल्या शरीराला काय लागू आहे, तर मगाशी मी सांगितलं गर्भाची वाक्य की आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज एकत्र येऊन आपलं बाळ बनते. मग आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज हे चांगल्या प्रतीचं आहे, बरोबर, तरच त्याच्यातून गर्भधारणा होणार आहे. बरं, हे चांगल्या प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज ते योग्य ऋतूमध्येच एकत्र येणार आहेत. एकत्र आल्यानंतर जर तिथं जमीन चांगली आहे, म्हणजे गर्भाशय आपण म्हणूया थोडक्यात, तरच ते त्या गर्भाशयाला पकडणार आहे. आणि पकडल्यानंतर त्या आपण पाणी म्हणजे न्यूट्रिएंट्स आणि हे पोषक घटक द्रव्य आयुर्वेदशास्त्रानुसार रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे सप्तधातू त्याच्यापर्यंत पोचले तरच ते वाढणार आहे. आणि या टप्प्यात कुठंही अडथळा आला की बाळ मिळत नाही. म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीजची क्वालिटीज पुअर आहे. जसं तुम्ही मागाशी म्हटलात की ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात, जागरण आहे, फास्ट फूड आहे, स्ट्रीट फूड आहे, बरोबर, डाएट काय प्रकार राहिलाच नाही, स्ट्रेस, टेन्शन आहे. आता स्त्रीबीज आणि पुरुषबीजची क्वालिटीच चांगली नाहीये, तर म्हणजे किडकं बी लावल्यानंतर झाड मिळणारच नाहीये. बरोबर. बरं, ते एकत्र येण्याचा पण एक पिरियड आहे, ऋतू आहे, त्याला फर्टाईल पिरियड म्हटलं जातं. ज्या स्त्रीच्या पाळी नियमित आहे, तिचा पाळीचा पहिला दिवस पकडला तर तिथून पुढे 12व्या दिवसापासून 18व्या दिवसापर्यंतचा हा कालावधी फर्टाईल पिरियड म्हणून ओळखला जातो. याच कालावधीत त्यांचे शारीरिक संबंध 1 दिवसाआड किंवा रोज येणं अपेक्षित आहे. 12 दिवसाच्या अगोदर किंवा 18 दिवसांच्या नंतर शारीरिक संबंध आले तर ते एकत्र, स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र येणारच नाही. का स्त्रीबीजाचं लाईफ फार तर 24 ते 48 तास आहे, पुरुषबीजाचं 36 म्हणजे 3 ते 5 दिवसाच्या आसपास आहे. आणि मग तो पिरियड महत्वाचा आहे, त्या पिरियडमध्ये शारीरिक संबंध आले. आता स्त्रीबीज चांगलं प्रतीचं बनलंय, ते फुटले आणि ते आता प्रवास करत 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 गर्भाशयाच्या दिशेने चाललंय आणि तिकडे शारीरिक संबंध आल्यामुळे पुरुषबीज तिकडून प्रवास करत करत स्त्रीबीजाकडे चाललाय, पण जाताना मध्ये ट्यूबच ब्लॉक आहे, दरड कोसळले, रस्ताच नाहीये. आता ते एकत्र येणार नाहीत ना. बरोबर. मग ते क्षेत्र, जमीन चांगलं असणं, ते प्रॉपर असणं, मग ते एकत्र येतील, फर्टाईल होतील आणि ते हळूहळू प्रवास करत गर्भाशयाच्या दिशेने येतील. गर्भाशयात आलं तर ते गर्भाशयाला चिकटतील, इम्प्लांट होईल, रुजेल, तर गर्भ वाढणार आहे. आणि मग ते नाही रुजलं की मग ते काय म्हणत त्या मेन्स्ट्रुअल सायकल सोबत ते वॉश आउट होणार आहे, पाळी येण्यात ते निघून जाणार आहे. आणि आजच्या डेटला तरी मॉडर्न सायन्सला याचं कारण नाही सापडलं की स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र आल्यानंतर गर्भ बनलेला गर्भाशयाला का पकडतो आणि का पकडत नाही. याचं उत्तर आजही मॉडर्न सायन्सला माहित नाही. बरोबर. सो दॅट याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्र महत्वाचं आहे. आणि हल्ली याच्या अनुषंगाने मी आणखीन एक नक्की सांगेल की IVFचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मी विचारणारच होतो ते. ह्याचं एक मी तुम्हाला ऍस्पेक्ट सांगतो की चांगल्या प्रतीचं स्त्रीबीज पुरुषबीज बनण्याची प्रोसेस आहे. बनल्यानंतर ते वेल मॅच्युअर झालेत, मॅच्युअर झाल्यानंतर त्यांनी त्यांची जागा सोडून बाहेर पडलेत, बाहेर पडल्यानंतर सगळा रस्ता, खडतर प्रवास, मार्गक्रमण करत करत ते एकत्र आले. ते एकत्र आल्यानंतर त्यांचं विलनीकरण झाले, एकत्रीकरण झाले, फर्टाईल झालेत आणि मग ते बाळ बनलेलं हळूहळू सरकत गर्भाशयात आले, ते रुजले आणि वाढले. अशा पद्धतीनं ते गर्भधारणा राहते. आता हे एवढे टप्पे आहेत ना, या टप्प्यांमध्ये IVFचं संशोधन एकाच गोष्टीसाठी झालं होतं की ज्यांना जन्मता फॅलोपियन ट्यूब नाहीये किंवा ऍक्सिडेंट झाल्यामुळे फॅलोपियन ट्यूबचं डॅमेज झालं किंवा ती ब्लॉक आहे, रस्ता, ते दोघं एकत्र येऊ शकत नाही. तर मग ते स्त्रीबीज बाहेर काढायचं, पुरुषबीज बाहेर काढायचं, टेस्ट ट्यूब मध्ये एकत्र करायचं, ते फर्टाईल झालं की 4थ्या किंवा 5व्या दिवशी तो छोटासा गर्भ परत त्या गर्भाशयात सोडायचा आणि मग वाढवायचं. त्याला IVF म्हटलं जातं. पॉईंट हा आहे की IVF मध्ये एकच ऍस्पेक्ट आपल्याला साध्य करता येतो, स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र करणं. पण त्याची क्वालिटी, त्याची वाढ, त्याचं मॅच्युअर होणं, हे सगळं शरीरामध्येच होणार आहे ना. किंवा आज सोडल्यानंतर ते गर्भाशयाला पकडणं, त्याचं वाढ, विकास, त्यातलं एन्व्हायरमेंट चांगलं असणं, हार्मोनल बॅलन्स असणं, हे सप्तधातू, त्रिदोष, त्रिमल साम्य अवस्थेत असणं, हे सगळं ते गर्भवती स्त्रीच्या शरीरातच आहे. एक ऍस्पेक्ट साध्य करून
ह्या अचिव्हमेंट करण्यापेक्षा आयुर्वेदशास्त्रात सांगितलेला हा गर्भपूर्व संस्कार शरीरशुद्धी करून जर IUI किंवा IVF केलं तर त्याचा सक्सेस रेट कितीतरी जास्त पटीने वाढतो. जर IVF करावंच लागणार म्हणजे ट्यूबचा नाही आहे तर हे करून केलेलं कधी चांगलं. पण IVF हा खूप छान पर्याय आहे पण तो चॉईस पहिला नाही आहे. म्हणजे काय म्हणूया त्याला फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही आहे इन्फर्टिलिटी, तो एक्स्ट्रीम लास्ट आहे. अच्छा. नाहीतर हल्ली मग भीती आहे, 4 लोक विचारतात 2 वर्ष झालं लग्न होऊन, मग नातेवाईकांचं एक प्रेशर आहे आणि मग ते पाळे आले की मग प्रेशर आहे, मग ते प्रेशर एवढं कॅरी होतं की शारीरिक संबंध ठेवताना पण ते बॅक ऑफ द माइंड ते ट्रिगर करतं, अरे प्रयत्न करतो होत आहे का नाही. आणि ह्याचं एक बरं नाही ते चक्रवाढी व्याजेप्रमाणे वाढायला लागतं स्ट्रेस. आणि मग ह्या स्ट्रेसमध्ये मॉडर्न सायन्सने एक आणखी वंद्यत्व सांगितलं, इन्फर्टिलिटी सांगितलं, की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. मॉडर्न सायन्सला माहितच नाही की ह्यांना बाळका होत नाही, त्याला अनएक्सप्लेन मध्ये 10% प्रमाणे. पण आयुर्वेदशास्त्र असं आम्हाला माहित नाही असं काही म्हणत नाही. आयुर्वेदशास्त्र म्हणतं प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आयुर्वेदशास्त्राने कार्यकारण भाव सांगितलाय, कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही असं सांगितलंय. सो आयुर्वेदिक पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती 100% मात करता येते. मग मात कशी करायची? ऋतुक्षेत्र आंबूबीज बरोबर, याला परफेक्ट स्टेटमध्ये आणलं ना, बाळ नाही बट नॅचरल आहे, आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काही नाही करायचं. सो या पद्धतीने गर्भपूर्व संस्कार आपण करून 3 ठिकाणी इम्पॅक्ट आणू शकतो. नंबर 1, न्यूली मॅरिड आहेत, आम्हाला बाळ पाहिजे हा विचार आला की लगेच हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून 2 गोष्टी होतील, एक तर वंध्यत्व येणारच नाही. नंबर 2, सर्व गुणसंपन्न सुदृढ सक्षम बुद्धिमान बाळ मिळवण्याचं ते फाउंडेशन आहे. म्हणजे सर्व गुणसंपन्न सुदृढ बाळ आपल्याला मिळवतात ह्या प्रोग्राममधून. नंबर 2, प्रेग्नन्सी जर्नीमधले खूप सारे कॉम्प्लिकेशन याच्यामुळे आपल्याला कमी करता येतात. ॲबॉर्शन आहे, मिसकॅरेज आहे, अपंगत्व आहे, मग BP आहे, थायरॉइड, शुगर, खूप सारे कॉम्प्लिकेशन आपल्याला कमी करता येतात. आणि नंबर 3, आपल्याला वंध्यत्वावरती खात्रीशीर मात करता येते. का तर शरीरशुद्धी आणि ह्या बीजशुद्धीमध्ये सगळे बॉडीतले टॉक्झिन्स आपण वॉशआउट करून काढतो, धुवून काढून रिज्युव्हनेशन करतो, बॉडीमध्ये नवीन सेल पेशी तयार करतो आणि नैसर्गिक कंडिशन शरीराची निसर्गाच्या लेवलला आणून ठेवतो. आणि मग बट नॅचरल ते निसर्ग, नियती, सुप्रीम पॉवर किंवा देव म्हणा त्यांनी सगळं करणार आहे. पण त्या स्टेटला तर आणलं पाहिजे ना. मी ते सक्षमच नाही त्या गोष्टीला तर मला ते पदरात पडणारच नाही. समजा मी तुमच्या शेजारी राहतोय आणि मला अर्जंट हॉस्पिटलला जायचं आणि मी तुम्हाला गाडी मागितली, नाही सर गाडी द्या मला पटकन 1 तासाभरात मी जाऊन येतो. पण तुम्हाला 2 गोष्टी माहिती आहेत, मला गाडी चालवता येत नाही आणि माझ्याकडे लायसन पण नाही, माझ्याकडे ड्रायव्हर पण नाही. तुम्ही मला गाडी द्याल का? तुमची खूप इच्छा आहे, 25 वर्ष झाला आपण शेजारीच आहेत, पण तुम्ही नाही देऊ शकत का? मी प्रिपेअर नाही ना त्या गोष्टीसाठी. पण मी प्रिपेअर आहे, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे लायसन आहे, मी रोज गाडी घेऊन जातो, माझ्याकडे ड्रायव्हर आहे, तर तुम्ही ब्लाइंड अरे काही प्रॉब्लेम नाही घेऊन जा. मी प्रिपेअर. आणि हे प्रिपरेशन ह्या गर्भपूर्व संस्कारामध्ये बाळ मिळवण्यासाठी आपण सर्वांगीण बाजूनी करतो आणि आपल्याला डेफिनेटली बाळ मिळवता येतं. आणि तुमच्याकडे म्हणजे असं काही वर्स्ट एक्सपिरियन्स आणि बेस्ट एक्सपिरियन्स की ज्या म्हणजे डिलिव्हरी नंतर आया आल्या आहेत ज्यांनी गर्भसंस्कार केलेत, तुम्हाला काही असा बेस्ट एक्सपिरियन्स, आणि ज्यांनी केलेलेच नाही आहेत गर्भसंस्कार, असं काही एक्सपिरियन्स काही आलेले आहेत का? खूप छान. तसं तर आम्ही गर्भसंस्कार सगळ्यांनाच सांगतो. मॉडर्न सायन्स त्याला प्रीनेटल केअर म्हणतं. दिवसेंदिवस त्याचंही प्रमाण खूप वाढलं, अवेअरनेस वाढलाय. पण गर्भसंस्कार आम्ही सगळ्यांना सांगतो, पण सगळे नाहीत करून घेत. काही लोकांना अडथळे पार करता येत नाहीत आणि मग ते सोडून देतात. आमच्याकडे असं एक एक्झाम्पल आहे की गर्भसंस्कार केले नाही, बाळ जन्माला आलं आणि बाळामध्ये डेव्हलपमेंटल माइलस्टोन दिसेनात, बाळ चालेना, उभा राहिना, चालेना, पळेना. टेस्टवरती लाखो रुपये खर्च केले आणि ऑलमोस्ट सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं, एक्सपर्ट मोठे मोठे डॉक्टर झाले पुणे, मुंबई, आणि ते म्हणजे तुमचं शक्यतो बाळ चालणार नाही, तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ते होप सोडून द्या. शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायला आमच्याकडे आले. आम्ही ट्रीटमेंट चालू केली, 1.5 वर्ष ट्रीटमेंट चालली. 1.5 वर्षानंतर बाळ चालायला लागलं, पळायला लागलं. नक्कीच नॉर्मल बाळासारखं पळत नाही, वेडवाकडंच पळते, पण पळतं ह्याच्यात त्यांना खूप आनंद आहे. पण बाळासाठी त्यांनी खास 4 व्हीलर घेतले, त्या बाळाला घेऊन फिरतात, फिरवतात. ज्या पालकांना गर्भसंस्कार करताना वेळेचे, पैशाचे, ड्युटीचे, जॉबचे, जबाबदाऱ्यांची कारणं होते, ते बाळ जन्माल्यानंतर सगळं सोडून देऊन हॉस्पिटलच्या चक्रा मारायला लागतात. आणि हे बघितल्यानंतर आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. आणि जननी गर्भसंस्काराचं इस्टॅब्लिशमेंट होण्याचं एक वन ऑफ द मेजर रिझन आहे. आजही आमच्या आयुर्वेदमध्ये 35 मुलांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यातली 5 मुलं अशी आहेत वय वर्ष 5 पूर्ण आहेत, त्यांना बोलता येत नाही. आणि मग याचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की त्यांच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये, त्या गर्भवती मातेच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये खूप स्ट्रेस आहे, खूप कॉम्प्लिकेशन आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि ह्या सगळ्यांचे मॉडर्न सायन्समध्ये सोनोग्राफी झाले आहेत, NT स्कॅन झाले आहेत, सगळे मार्करचे टेस्ट झाले आहेत, सगळं नॉर्मल आहे, तरी पण बाळामध्ये प्रॉब्लेम आहे.
आणि दुसऱ्या बाजूला खूप फॅन्टॅस्टिक स्टोरी आहेत. आता रिसेंटचे एक एक्झाम्पल सांगतो. योगिता ताई म्हणून सातारचे आहेत. म्हणजे त्यांनी 8 तासाने आम्हाला सांगितले, काय सर आमचं तुम्ही नावच घेत नाही कधी कुठल्या पॉडकास्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये, आम्हाला एवढं जबरदस्त बेनिफिट. त्यांची स्टोरी अशी की त्यांनी गर्भसंस्कार केले. जननी गर्भसंस्कार ऑनलाईन अवेलेबल आहेत. सातारून त्यांनी गर्भसंस्कार खूप फॅन्टॅस्टिक पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट करून केले. बाळ जन्माला आलं आणि बाळ जन्माला आल्यानंतर ते त्यांच्या आम्हाला रिप्लाय आलेले. पहिला रिप्लाय आला की पहिल्याच दिवशी बाळ एका अंगावर व्हायला लागलं. हा डेव्हलपमेंटल माइलस्टोन आहे. गर्भसंस्कारामुळे डेव्हलपमेंटल माइलस्टोन वेळेत तर दिसतातच, बहुतांशी बाळांची लवकर दिसतात. त्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन खूप लवकर पूर्ण झाले. मान धरणे, बसणे, चालणे, बोलणे, फिरणे बाकी बाळांच्या तुलनेत खूप फास्ट झालं. त्यांनी स्पेसिफिक गर्भसंवादाचा आम्हाला रिव्ह्यू एवढा फॅन्टॅस्टिक सांगितला की सर मी प्रेग्नन्सी असताना रामरक्षा म्हणायचे, हनुमान चालिसा ऐकायचे, ओमचा जप करायचे. माझं बाळ रडायला लागलं आणि मी रामरक्षा म्हणायला लागते की लगेच शांत होतं. आणि हनुमान चालिसा ऐकताना तर एवढं तल्लीन होतं ना, आम्ही आवाज दिला तर ते आमच्याकडे लक्ष येतं, तेवढं तल्लीन होऊन ऐकतं. हा गर्भसंवादाचा जर्नी त्यांनी सांगितली. त्यांचं बाळ आज 3 वर्षांचं आहे. 6-7 दिवसापूर्वी त्यांचा हा मेसेज आहे आम्हाला की आमचं नाव का घेत नाही. 3 वर्षानंतर तर त्याने आम्हाला इफेक्ट सांगितला आहे की माझी मुलगी इतर तिच्या वयांच्या मुलींपेक्षा दुपटीनं सुपिरियर IQ मध्ये आहे, त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढे ॲक्टिव्ह आहे, भयंकर ब्रिलियंट आहे. आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि खरं सांगू का सर की हे तुमच्यामुळे शक्य झालं. आणि तुम्हाला सांगू का, अशा खूप गर्भवती माता आहेत, आम्हाला ते गर्भसंस्कार करून जातात, त्यांचे रिप्लाय येतात. त्याने आम्हाला गुगलला रिव्ह्यू दिला, त्याने आठवण करून दिली, फोटो काढून पाठवलाय, सर हे गुगल आम्ही रिव्ह्यू दिलाय आणि तुम्ही आमचं नाव घेतलं नाहीत. म्हणजे या प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी आमच्या नाही लक्षात, असे कितीतरी शेकडो आहेत. असे फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स लोक भरभरून सांगतात ना, मग त्यावेळेस हायचं वाटतं आणि खूप वर्थ व्हॅल्युएबल वाटतं. सो असे खूप स्टोरी आहेत, खूप आहेत. आणि गर्भसंस्कारची इम्पॅक्ट असणार. येस. आणि सर एक शेवटचा क्वेश्चन की आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही कोणत्या अशा टिप्स किंवा ट्रिक्स किंवा एक अशी गोष्ट की नाही ही करायलाच पाहिजे, असा कुठला सल्ला द्याल? नक्की मी ऑडियन्सला सांगेन की होणाऱ्या आईबाबांच्या लाईफमध्ये त्या बाळासोबतचे हे दिवस, हे तास, हे मिनिट परत कधीच माघारी येत नाहीत. त्यांच्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा हा गोल्डन स्पॅन आहे. सो याचा 100% वापर केलाच पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी किती वेळा इकडच्या तिकडे करू शकतो, हे दिवस परत आणता येत नाही. म्हणून हा गोल्डन पिरियड, गोल्डन वेनीच वापरला पाहिजे डेफिनेटली. सरांनी खूपच छान माहिती दिली. प्रेक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्यवस्थित सरांच्या गायडन्सनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली व्यवस्थित त्यांचे जे स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल. सरांची जी माहिती आहे ती खाली देतच आहोत. जननी गर्भसंस्कार त्यांचं 13 वर्षांपासून केंद्र चालवत आहेत. छान प्रकारे खूप छान छान महिलांना त्यांचा काय म्हणूया आपण, त्यांना फीडबॅक ते छान देत आहेत खूप. त्याच्यामुळे जर का तुम्हाला अजून अधिक माहिती आणि सरांशी थेट संपर्क साधायचा असेल तर नक्की सगळे डिटेल्स आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.